ॲक्शन. नमस्कार मित्रांनो, माझ्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. द फायनल कट रॉ अँड अनफिल्ड. मित्रांनो, एक चांगला सिनेमा तयार करण्यासाठी एक चांगली स्क्रिप्ट लागते, एक चांगला डायरेक्टर लागतो. पण ॲट द सेम टाईम त्या स्क्रिप्टमध्ये विश्वास ठेवून, त्या डायरेक्टरमध्ये विश्वास ठेवून त्या पिक्चरला निर्माण होण्यासाठी एक धाडस घेणारा एक निर्माता पण लागत असतो. तर आपल्यासोबत आपल्या पॉडकास्टमध्ये आज असेच एक धाडसी निर्माता उपस्थित आहेत. डॉक्टर रसिक कदम सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. आपल्या पॉडकास्टमध्ये एक दुसऱ्या पाहुण्या ज्या आहेत त्यांची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे, इंटरेस्टिंग आहे आणि दॅट इज द रिझन त्या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आलेल्या आहेत. तर आपल्या पॉडकास्टमध्ये ज्या दुसऱ्या पाहुण्या आहेत त्यांनी एका मल्टी स्टारर बिग बजेट मूवीमध्ये डेब्यू केलेलं आहे आणि त्या मूवीमध्ये त्यांनी त्यांचं कॅरेक्टर खूप चांगल्याने प्ले केलेलं आहे. काय रे आपल्या पहिल्याच मरणार ना सगळे? मूवीमध्ये हा? पडद्यावरती आग लावणाऱ्या रंगी कॅरेक्टर प्ले करणाऱ्या घबाडजोडमध्ये स्मिता अंजुटे पायगुडे मॅम. वेलकम मॅम. थँक्यू. सर, मॅम, माझ्या पॉडकास्टमध्ये येण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर सुरू करायचं? ओके सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की म्हणजे तुम्ही एक सक्सेसफुल एंटरप्रेनर आहात, ठीक आहे. तुम्ही PhD इन कॉर्पोरेट फायनान्स केलेलं आहे, ठीक आहे. तर सर, मग फिल्म्समध्ये एंट्री कशी? फिल्म्समध्ये बेसिकली जेव्हा एंटर करायचं ठरलं हा एक प्री डिफाईन प्लॅन होता. याची सुरुवात आयकॉन दी स्टाईलच्या फॉर्मेशनपासून 4 वर्षापूर्वी झालेली आणि कुठंतरी एक चांगला स्पेस आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्री हा इंडियातलं मार्केट आहे हे डेव्हलपिंग मार्केट आहे. साधारण मला जे दिसतं आहे की आणि त्यातलं त्यात स्पेसिफिकली मराठी इंडस्ट्री, ही मराठी इंडस्ट्री साधारण 30% टू 27 to 30% CAGRनी वाढते आहे इयर ऑन इयर. आणि कुठेतरी पोटेन्शियली मला साधारण 600 करोडचं मार्केट बाय 2028 दिसतं आहे मराठी इंडस्ट्री. ओके आणि त्याच्यामुळं हा प्री प्लॅन एंट्री होती आमची. ओके गुड, थँक्यू. माझा सिमिलर प्रश्न मॅम तुम्हाला आहे. म्हणजे तुमची मला स्टोरी ऐकायची आहे की म्हणजे तुमची फिल्म्समध्ये एंट्री तुम्ही कशी केली, म्हणजे काय त्याच्यामागे स्टोरी आहे? ॲक्टिंगचा चष्का मला लहानपणापासूनच होता आणि लहानपणी असे छोटी छोटी नाटकं डान्स करून करून मी पुढे आले, शाळेमध्ये वगैरे करायला लागले. नंतर मी काही वर्ष थिएटर केलं. म्हणजे जेन्युनलीच ते होतं माझ्यामध्ये की ती भूक होती की आपल्याला कलाकारच बनायचं. लहानपणापासून हे ठरलेलं होतं की कलाकारच बनायचं. मी अकॅडमिक हुशार होते फार. माझ्या पॅरेंट्सचं किंवा माझ्या घरच्यांचं असं होतं की हिने काहीतरी चांगलं शिक्षण करावं किंवा काय. शिक्षण चांगलंच झालं माझं, नो डाऊट. पण ती एक असते ना आसक्ती कलेविषयीची की मग तीच डोक्यात घुसली की ती घुसली. आणि मग असंच करता करता मी नाटकांमध्ये करायला लागले. मग हळूहळू पुढे आफ्टर मॅरेज माझी नाटकं सुटली, सगळी भलतीच नाटकं सुरू झाली. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मला काही करून ह्या सगळ्या वातावरणात राहायचं नाही तर मी जगूच नाही शकणार. कारण मला तेव्हा खूप असं त्रास व्हायचा की मी काहीच नाही करत आहे, की ना मी डान्स करते, ना मी ॲक्टिंग करते, ना मी काही वाद्य वाजवते. आणि मग त्यावेळेला मी ठरवलं की माझा त्यावेळेला एक बेसिक ब्युटीचा कोर्स झालेला होता. तर मग त्याच्यामध्ये मी पुढे शिक्षण घेतलं आणि त्यावेळेला मी ठरवलं की काहीही करून मेकअप आर्टिस्ट व्हायचं, जेणेकरून मी त्या ॲटमॉस्फिअरमध्ये काहीही करून राहील. आणि मग तसं करता करता मी छोटे मोठे मेकअपचे ऑर्डर्स घेत, शूट्स घेत, असं करून ह्या वातावरणात स्वतःला मर्ज केलं. मग पुन्हा मी एकदा नाटकांमध्ये काम करायला चालू केलं खूप वर्षांनी. पण ते खूप वर्ष गेले, त्याच्यामध्ये जवळजवळ 20 वर्ष गेली असतील, 18-20 वर्ष गेली असतील. आणि 18-20 वर्षांनी मी एका नाटकासाठी काम केलं आणि तो दिवस माझ्यासाठी अमेझिंग होता. आणि त्याच्या दरम्यान मी जेव्हा शूट्स करत होते तेव्हा मला छोटे मोठे कॅरेक्टर्स मिळायचे. पण माझं असं होतं की कॅरेक्टर करायचं तर ज्याला वेटेज असेल किंवा ज्याला चांगलं बॅकग्राऊंड असेल त्या कॅरेक्टरला तरच करायचं, नाहीतर आपलं मेकअपचं काम चांगलं आहे. आणि मग ते करता करता पुढे मग जेव्हा आमचं हे आयकॉन दी स्टाईल सुरू झालं त्याच्यानंतर सुद्धा मी छोटे मोठे काम केलं आमच्या सिरीजमध्ये, छोट्या छोट्या रील्समध्ये. आणि मग घबाडकुंड आलं. आणि कमाल केलं तुम्ही.
हो, तुम्ही मेकअप बद्दल सांगत होते. मॅडम तुमच्या लक्षात आहे का तुम्ही माझा पण मेकअप केलेला आहे माझ्या एका नाटकामध्ये. हो. आपण नो फन विदाऊट गर्ल असं ते नाटक केलं होतं आणि त्याच्यासाठी आपण ते आपण स्पर्धेला पण टाकलं होतं आणि त्याचे शोजही केले होते. आणि तोच टाईम होता जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवर वापस पाय ठेवला होता. कारण त्याच्या आधी मी नाटकांची कामं करायला घेतलेली नव्हती. मी छोटे छोटे शॉर्ट फिल्म्स करत होते, सॉंग्सचे मेकअप करत होते, सीरीजचे मेकअप करत होते. पण स्टेज म्हणजे नाटकाचा मेकअप नव्हता करायला घेतलेला. आणि तो माझा कमबॅक होता नाटकांकडे किंवा ॲक्टिंगकडे असं म्हटलं तरी चालेल. हां, हां, हां. व्हेरी नाईस. आता आपण बोलूयात आता जो हॉट टॉपिक आहे सध्या म्हणजे सर तुमचं प्रोडक्शन. द बिगेस्ट मराठी फिल्म सो फार म्हणजे फीचर वाईज ज्या पद्धतीने हा पिक्चर बनला आहे ठीक आहे. मी बोलतो आहे घबाडकुंडबद्दल सर. तर मला तुम्हाला विचारायचं सर घबाडकुंड बनवण्यामागची प्रेरणा काय होती? गबाळकुंड बनवण्याची प्रेरणा जी आहे ती बेसिकली मराठी प्रेक्षक होते. आता जर आपण अभ्यास केला तर एक मराठी प्रेक्षकांची एक आवड बदलती आहे. आणि कुठेतरी मराठी प्रेक्षक जे ग्लोबली ॲक्सेप्टेड असा जो कंटेंट असतो त्याच्याकडे जास्त वाटचाल करतो आहे. रुटीनमधल्या ज्या स्टोरीज आहेत त्या स्टोरीजला फाटा देऊन गबाडकुंड बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला की तो एक युनिवर्स आहे आणि युनिवर्स ही कमतरता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दिसत होती आम्हाला. आणि ही ट्रीट प्रेक्षकांना कुठेतरी एका नवीन प्रोडक्शन हाऊसकडे किंवा नवीन विषयाकडे नक्कीच अट्रॅक्ट करेल हे आम्हाला वाटलं म्हणून आम्ही गबाडकुंड चालू केलं. नाही सर. फर्स्ट मराठी सिनेमॅटिक युनिवर्स ही संकल्पना म्हणजे नॉर्मली म्हणजे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तरी जे निर्माते आहेत ते एकाच पिक्चरवरती फोकस करतात की वन फिल्म ॲट अ टाईम. आणि आपण काहीतरी नवीन करतो आहे म्हणजे एक युनिवर्सच निर्माण करतो आहे आणि ज्यामध्ये आय थिंक 6 आणखी फिल्म्स येणार आहेत राईट घबाडकुंड सिरीजमध्ये. आकडा आपण नक्की नाही सांगू शकत अच्छा. पण डेफिनेटली युनिवर्स आहे. तर याचे वेगवेगळे एपिसोड्स म्हणजे अध्याय नक्की होतील. आत्ता गबाडकुंड हा पहिला अध्याय होता आणि तिथनं ही सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात आहे. गबाडकुंड ही सुरुवात आहे ओके. आणि डेफिनेटली पुढच्या अध्यायावर आमचं काम चालूच आहे त्याच्यात. पण जेव्हा युनिवर्स ही संकल्पना आली आमच्याकडे तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की मराठी चित्रपटसृष्टीतला ही जी पोकळी होती ही नक्कीच आपण भरून काढू शकतो. आणि ही भरून काढताना मराठी चित्रपट हा ग्लोबल लेवलला नेण्याचा ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आम्हाला दिसते. ओके. कारण पहिल्यांदा मराठीमध्ये सिक्वेल किंवा या गोष्टी होत आहेत पण युनिवर्स ही संकल्पना कोणीच नाही केलेली. म्हणजे बॉलिवूडमध्ये आहे, हॉलिवूडमध्ये आहे, इवन आता साऊथमध्ये जर गेलो तर आपण साऊथमध्येही काही युनिवर्स आहेत. आणि हा मिसिंग एलिमेंट आमच्या हाताला डेफिनेटली चांगल्या प्रकारे लागलेला आहे आणि तिथनं आम्ही सुरुवात केलेली. तर सर तुम्हाला असं वाटलं नाही की म्हणजे इन्व्हेस्ट करता वेळी की म्हणजे लेट्स फोकस ऑन वन मूवी ॲट अ टाईम म्हणजे मोठा पिक्चर आहे इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त आहे तर हे थोडंसं रिस्की होईल असं 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 काही असे काही विचार आले नाही का? नाही, मी बेसिकली जे खर्च केलेत ना ते खर्च वायफट नाही आहेत. गबाडकुंडनी एक बेस बनवलेला आहे. हां. आणि कुठली गोष्ट नवीन आली मार्केटमध्ये तर त्याला एक बेस बनवावं लागतं. लगेच असं काही होत नाही की तुम्हाला लोक डोक्यावर घेतील आणि खूप काही त्याची वाहवा होईल. हां, आत्तापर्यंत म्हणजे आज मला वाटतं कालच आम्ही 31 दिवस थिएटरमध्ये पूर्ण केलेले आहेत. आणि एक पहिला प्रोडक्शन हाऊस म्हणजे नवीन प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट, एक नवखा प्रोड्युसर, हे जर सगळं गणित बघितलं तर आम्हाला जे अख्ख्या महाराष्ट्रातनं रसिकांनी जो प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. हां, आत्ता आम्ही हे धरतोय की आमचं एक फाउंडेशन झालेलं आहे. आम्हाला जी बिल्डिंग बांधायची आहे त्याच्यासाठी एवढं स्ट्रॉंग फाउंडेशन असणं गरजेचं होतं. आणि जेव्हा मग त्या फाउंडेशनमध्ये म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा एक नियम आहे. आज स्मिता मॅडम सिव्हिल इंजिनियर आहेत तर त्यांनाही माहिती आहे की एक फाउंडेशनमध्ये जेव्हा तुम्ही खूप चांगलं मटेरियल टाकता, खूप चांगल्या प्रकारे खर्च करतात तेव्हा ती बिल्डिंग जी उभी राहते ती मजबूत राहते, तिची ड्युरेबिलिटी जास्त असते. तर खर्च वायफट नाही आहे. एकदम रवी एकदम परफेक्ट वर्ड वापरलेला आहे. इन्व्हेस्टमेंट आहे ती. आणि इन्व्हेस्टमेंट असं नाही होत की आज टाकलं आहे आणि उद्या लगेच हे केलेलं आहे.
आम्ही पेरणी करतो आहे आणि पेरणी करतो आहे तर डेफिनेटली अगदी आपण शेतामध्ये जरी पेरणी केली तरी साधारण 4 आठवडे ते 12 आठवड्याचं कुठलंही पीक असतं. ही तर पैशाची पेरणी आहे. ही इन्व्हेस्टमेंट ही पैशाची पेरणी आहे, तर त्याला वेळ लागणारच आहे आणि आम्ही तेवढा संयम पाळून आहोत नक्कीच. क्या बात आहे. आता मॅमला माझा प्रश्न असा आहे की आता घबाडकुंडमध्ये तुम्ही रंगी केलं आहे, ठीक आहे. तर ते कॅरेक्टर तर तुम्ही कमालच केलं आहे, म्हणजे नो डाऊट अबाउट दॅट. तर मला मॅम तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे ऑफकोर्स मी एक्सपेक्ट करतो आणि होप करतो की तुम्हाला परत आम्हाला नेक्स्ट एपिसोड्समध्ये आणखी पाहायला मिळेल, ठीक आहे. आणखी रंगीचे आणखी काही नवीन रंग. काय म्हणतात त्याला कलर्स, रंगीचे नवीन रंग पाहायला मिळतील परफेक्टली. ऑफकोर्स ते मी होप करतोच आहे. मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की म्हणजे तुम्ही रंगी हे कॅरेक्टर म्हणजे डेव्हलप करण्यासाठी म्हणजे तुमची काय प्रोसेस होती, म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफमधून म्हणजे तुम्ही त्यातनं काही यूज केले का, तुमचे एक्सपिरियन्सेस किंवा इमोशन्स त्यामध्ये काही यूज केलेत का? आता खरं तर ना रंगी हे फर्स्ट लुकमध्ये दिसणारं एक असं भयानक स्त्री आहे. म्हणजे जेव्हा ट्रेलर वगैरे रिलीज झाले किंवा तेव्हा ऑडियन्सला असं वाटलं की ही एक अशी भयानक स्त्री आहे जी अतिशय क्रूर आहे किंवा काय असं नाही का, काही गोष्टी करते की ज्याच्याने पैसा आणि हे सगळे लालसेच्या मागे धावणारी अशी एक स्त्री आहे असं फर्स्ट लुकमध्ये दिसतं. पण जेव्हा पिक्चर तुम्ही पूर्ण पाहता, रंगी ॲक्च्युअलमध्ये तुम्ही अनुभवता, तर तेव्हा ती रंगी मोर ओर एक लालची स्त्रीपेक्षा ती एक आई त्याच्यात दाखवली आहे, की जी आई तिच्या बाळासाठी सगळं करते. तिच्यासाठी तिचं धन, तिचं घबाड हे सगळं तिचं बाळ आहे. तिची ती मुलगी आहे सुली, जी त्या आरोही भोईरने साकार केली आहे. आणि तिच्याबरोबर ते सगळं काम करताना किंवा तिच्याबरोबर ते सीन इनॅक्ट करताना मला ॲक्च्युली करताना इतकं ते विचित्र माझ्या मानसिक अवस्था असायची. कारण एक बाळ सुरुवात जेव्हा झाली, जेव्हा आपण स्टोरी वाचतो तेव्हासुद्धा हे सगळ्या गोष्टी इतक्या इम्पॅक्ट करत नाही तुमच्या मनावरती, डोक्यावरती, की काय नक्की त्या स्टोरीमध्ये आहे. आपण रीडिंग करतो सगळ्यांबरोबर आपण ते वाचन करतो, सीन पाठ करतो वगैरे वगैरे गोष्टी. आणि पण जेव्हा आपण ॲक्च्युअल करतो त्या कॅमेराच्या समोर त्या ॲटमॉस्फिअरमध्ये पूर्ण सेटअपमध्ये, त्यावेळेला एक मानसिकता ना फार वेगळी होऊन जाते. म्हणजे ती खरीच आई जागृत होते. म्हणजे जी आतमध्ये अतिशय वेदनेनी भरलेली आहे, बाळासाठी तडफडत आहे. कारण अशी घटना माझ्या आयुष्यात घडलेली आहे की माझं बाळ मी गमावलेले आहे. एकदा सोडून दोनदा गमावलेलं आहे. तर म्हणजे जन्माला आलेलं बाळ गमावलं आहे. तर ती जी वेदना होती, ती वेदना मला त्या वेळेला सुद्धा जाणवायची की माझं बाळ तेव्हा गेलं होतं आणि आता परत माझं बाळ माझ्याकडनं हिरावून जातंय. आणि फक्त तिचं जेंडर वेगळा होता. ती 2 मुलं होती माझी आणि हिथं एक मुलगी होती. पण एनिवेज ते बाळ होतं. म्हणजे आई जेव्हा तिला 9 महिने त्रास काढून काढते, जन्माला देते आणि मग जेव्हा तिचं त्या बाळाबरोबर काहीतरी अ, अघटित घडायला लागतं, तेव्हा तिला ते असह्य होऊन जातं. तिला ते सहन करण्याच्या पलीकडे असतं आणि मग त्या भावनेमध्ये ती काय करेल ह्याचा काहीच भान नसतं तिला. मग ते म्हणजे हे माझं ॲक्च्युअल लाईफमध्ये घडलेलं. त्यावेळेला पण मी काय एक्स्ट्रीम लेवलला गेले होते, की मला बाळ पाहिजेच आहे. माझं बाळ मला पाहिजेच आहे. मग त्याच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल. असं अगदी मी त्या टोकापर्यंत गेले होते. आणि जेव्हा मी हे कॅरेक्टर करायला जेव्हा ते आम्ही ऑन सेट करत होतो, त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या, की त्यावेळेला असं झालं होतं. मग आता ते बाळ गेलं होतं माझं, तेव्हा मी किती त्रास करून घेतला होता. आता नो डाऊट मला ॲक्टच करायचं होतं. मला हे कळतंय, की मला हे खरं नाही आहे हे सगळं. हे सगळं खोटं आहे. पण एनिवेज त्या भावना खऱ्या होत्या. त्या बाळासाठी जी तडफड होती, त्या भूताबरोबर मी भांडते. सगळ्यात महत्त्वाचं ते भूत ते पण एक आईच होतं. ती पण एक आई होती, मी पण एक आई होते. तीही त्या बाळासाठीच झटत होती आणि मीही बाळासाठी झटत होते. ते अमेझिंग होतं. म्हणजे ते सगळं परत करताना किंवा परत आठवताना, ते इनॅक्ट करताना मी तुला सांगते, जेव्हा मी फिल्म बघितली, तेव्हा माझ्याच डोळ्यातनं पाणी मला थांबवत नव्हतं आणि मी इतके मुसमुसून रडत होते. गुपचूप माझ्या आजूबाजूला लोकं होते, पण मला ते
हातपाय थरथर म्हणजे अजून आत्ताही मला होते तसं, की माझे हात थरथरायला लागले ते सगळं बोलताना, आठवताना. सो त्या सगळ्या गोष्टींचा म्हटलं तर उपयोगच झाला मला त्या भावनांचा, त्या इमोशन्स. पण ॲट द सेम टाईम थोडंसं म्हणजे इमोशनली ते थोडंसं डिफिकल्ट झालं असेल नाही खूप म्हणजे. डिफिकल्ट होतं आणि तो सीन करताना होऊन जातं. पण आफ्टर सीन जेव्हा तुम्ही साईडला जाता, दुसरे सीन लागतात किंवा तुमचा ब्रेक असतो, त्यावेळेला खूप जास्ती त्रास झाला. म्हणजे त्यावेळेला मी खूप रडले व्हॅनिटीमध्ये बरेचदा. माझ्या मुलाला कॉल करायची मी आणि अशा गोष्टी म्हणजे कंट्रोल करण्याच्या बाहेर व्हायच्या मला त्या. पण झालं मग नंतर जेव्हा मी सिनेमा बघितला तेव्हा पण माझी हीच कंडिशन होती. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आरोहीने मला एकदाही असं फील नाही दिलं की ती माझी मुलगी नाही आहे सेटवरती. म्हणजे जेव्हा कॅमेरा ऑन व्हायचा तेव्हा ती मला आई म्हणून बिलगायची आणि जेव्हा कॅमेरा ऑफ व्हायचा तेव्हा ती मला लगेच मॅम म्हणून बोलायची. ते ते खूप अमेझिंग होतं. म्हणजे मला क्षणभरसुद्धा नाही वाटलं की ते खरं माझं बाळ नाही आहे किंवा ते सीन करतानासुद्धा. तिने तिचा खूपच त्याच्यामध्ये इनपुट आहे माझ्या कॅरेक्टरला डेव्हलप करण्यासाठी. नाईस. तर म्हणजे हे कॅरेक्टर करण्यात म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला काही इमोशनल डिफिकल्टीज झाल्या त्यानंतर मग. तर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की हे एक कॅरेक्टर केलं आता ह्या सिरीजमध्ये म्हणजे हे कॅरेक्टर तर हेच असेल, तर भविष्यामध्ये तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारच्या भूमिकाज वगैरे करायला आवडतील? आता ॲक्च्युली माझी पर्सनॅलिटी अशी खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आणि मी खूप अशी म्हणजे मी एक थोडंसं रिझर्व पण नाही म्हणता येणार, पण इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी. काही 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 ठिकाणी मी इंट्रोवर्ट आहे, काही ठिकाणी मी एक्स्ट्रोवर्ट आहे. पण मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मला असं वाटतं की जे आहे ते, त्यामुळे माझ्यामध्ये लीडरशिप अशी जरा जास्त आहे, की मला असं वाटतं की मी इनिशिएटिव्ह घ्यावा, मी हे काम करावं, मी हे कामचा 100% रिझल्ट आणून दाखवावा आणि त्याचं मला ॲप्रिशिएशन पण मिळावं, त्याचं मला रिवॉर्ड पण मिळावं. असं ते ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे माझी. तर नो डाऊट मला जिथं मला लीडरशिप मिळेल किंवा सगळ्यात जास्त मला वुमेन एम्पॉवरमेंटवरती बोलायला किंवा करायला आवडेल. अशा टाईपचे जर काही कॅरेक्टर्स आले की ज्याच्यामध्ये आहे स्ट्रेंथ आहे, असे कॅरेक्टर मला करायला आवडतील. राहिला प्रश्न जर एक आई म्हणून, तर इमोशन्सही माझ्यामध्ये तेवढेच भरलेले आहेत की माझ्या लाईफची जेव्हा मी सक्सेस स्टोरीचा विचार करते, जी जर्नी मी केली आहे माझ्या स्टार्टिंगपासून, लहानपणापासून इथपर्यंत येऊन आणि इथून पुढची पण जर्नी, नो डाऊट काही जर्नी थांबलेली नाही आहे, संपलेली नाही आहे. सो मी प्रत्येक ठिकाणी एक लीडर म्हणूनच स्वतःला बघितलं आहे. तर मी तशा स्ट्रेंथवाल्याच गोष्टी आणि त्याच्यासोबत मी एक आई म्हणून पण त्या गोष्टींना खूप सांभाळलेलं आहे. एक स्त्री म्हणून स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. तिच्यावर एकच गोष्ट नसते अवलंबून, तिच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. सो मग तशा इमोशनल गोष्टी किंवा इमोशनल टाईपच्या भूमिकासुद्धा मला करायला आवडतील. ओके मॅम. पण रंगी करणं थोडंसं आव्हानात्मक होतं. हो, डेफिनेटली. कारण खरं सांगायचं तर हा एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबरचा पहिला प्रोजेक्ट होता. माझ्या स्वप्नी नव्हतं, माझ्या मनी ध्यानी नव्हतं, की माझ्याकडे म्हणजे माझ्याबरोबर असं काही घडेल आणि मी हे काम करेल. आणि बरं करेल तर करेल, एवढ्या मोठ्या-मोठ्या कलाकारांबरोबर करेल, की त्यांची एवढी मोठी जर्नी आहे, त्यांचे एवढे मोठे अनुभव आहेत आणि त्यांच्यासमोर मी अगदी कच्चा लिंबू असं मला फील होत होतं सुरुवातीला, की मला जमेल, कसं करेल मी? ह्या सगळेच प्रश्न होते. पण समहाऊ जेव्हा सेटवर गेले तेव्हा त्यांनी सगळ्यांनी खूपच सांभाळून घेतलं मला, नो डाऊट. खूपच सगळ्यांनी सांभाळून घेतलं. कोणीच असं मला जाणवून नाही दिलं की मी नवी आहे. तर असं पण नाही म्हणता येणार की रंगी करताना मला खूप हे झालं, त्रास झाला वगैरे काय. आणि पण नो डाऊट पहिला एक्सपिरियन्स होता तो तो कोणालाही चॅलेंजिंग आणि अपॉर्च्युनिटी असते, त्यामुळे चॅलेंजपेक्षा अपॉर्च्युनिटीकडे बघायचं. बरोबर. सर, तुम्हाला निर्माता म्हणून ह्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे सगळ्यात मोठं आव्हान कोणतं वाटलं म्हणजे? नाही, बेसिकली कसं असतं की आपण जेव्हा मोठी स्वप्न बघतो, तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी पण तेवढीच मोठी असते. नुसतं स्वप्न बघणं महत्त्वाचं नसतं आणि त्याच्यामध्ये बेसिकली आता फिल्ममध्ये तर त्याची आर्थिक गणितं असतात, त्याचं आर्थिक पूर्तता असते आणि डेफिनेटली हा एक रिस्कवाला पण एलिमेंट आहेच आहे, की उद्या काय होणार आणि तेव्हा त्या गोष्टींचं मॅनेजमेंट करणं आणि मॅनेजमेंट करून ती प्रोजेक्ट फक्त बनणं हे महत्त्वाचं नसतं. म्हणजे आता माझा जर्नी पूर्ण झालेला आहे. मी आज एक पहिला चित्रपट यशस्वीरित्या रिलीज केलेला आहे. तर
सुरुवातीला मला असं वाटायचं की यार म्हणजे एकदम ऑनेस्ट सांगतो मी तुम्हाला की प्रीमध्ये माझं काही इन्व्हॉल्वमेंट नव्हतं, पण सेटवर मग त्याच्यानंतर आता ते पोस्टचं काम, मग पिक्चर तयार झाला. पिक्चर तयार झाल्यानंतर पण काही कामं असतात हे माहीत नव्हतं, म्हणजे शिकत 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 गेलो. आणि मग प्रत्येक स्टेजला एक 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 चॅलेंज होतंच की हे कसं मॅनेज करायचं, तर हे कसं मॅनेज करायचं. पण त्या जे चॅलेंजेस होते त्यांना एकदा म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी ठरवलं होतं की नाही, हा आपला जो प्रवास आहे हा आपल्याला शिकण्याचा प्रवास आहे, तर याला चॅलेंज न म्हणता ऑपॉर्च्युनिटी म्हणायचं. आणि ऑपॉर्च्युनिटी म्हटल्यामुळे खूप इझिली झालं. हां, जे ॲक्च्युली तेवढं इझी नव्हतं. म्हणजे युनिवर्स ही संकल्पना जेव्हा आम्ही घेतली तेव्हा तो सेट उभा करणं किंवा त्याची त्या प्रकारे त्याची फायनल डिलिव्हरी पण करणं, हे त्या म्हणजे तेवढ्याच ताकदीने तिथं उभं राहणं आवश्यक होतं. आणि ते उभं राहणं मध्ये बऱ्याच गोष्टी अशा आल्या की ज्या कदाचित थोडं 19-20 होत होतं, आम्ही बेस हालत होता, पण परत नाही स्वतःला समजवायचं की नाही आपण काय करतोय, आपण कुठला शिवधनुष्य हातात घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला आज या सगळ्या म्हणजे ऑल्दो चित्रपटसृष्टीमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये डिरेक्टरला कॅप्टन ऑफ द शिप म्हटलं जातं. करेक्ट. पण मी जो अनुभव घेतला ना तो एक वेगळा अनुभव होता की नाही, डिरेक्टर हा कॅप्टन ऑफ शिप नसतो, ओके. निर्माता हा कॅप्टन ऑफ शिप असतो. हां, म्हणजे आत्तापर्यंत मला हेच सांगण्यात आलं की नाही, शिप तुमचं आहे, तो कॅप्टन आहे. असं नाही होत दादा, कारण तो सेल करेल, पण तो म्हणजे त्या सगळ्या येणाऱ्या ह्याच्यातनं वादळं येतात, हे होतं, त्याच्यातनं तो काढेल बाहेर, असं नसतं. त्या दिग्दर्शकाबरोबर तेवढ्याच ताकदीने निर्माताही उभं राहणं गरजेचं असतं. हे मी या चित्रपटाच्या जर्नीमध्ये नक्की शिकलो. आणि हा म्हणजे माझ्या पुढच्या प्रवासात पण म्हणजे अर्थात आम्ही युनिवर्स करतो तर प्रीतम बरोबरच आमचे ते पुढचे हे होणार, तर तेवढ्याच ताकदीने मी त्याच्याबरोबर उभा राहणार आहे की पहिल्या ह्याच्यात जेवढी ताकद होती तेवढीच. आणि आता आमचं अंडरस्टँडिंग खूप वेगळ्या लेवलला गेलेलं आहे. मला काय पाहिजे, त्याला काय पाहिजे होतं हे मी सुरुवातीला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला कळत होतं की याला हे या गोष्टी पाहिजेत, त्या पुरवल्या गेल्या. आता मला काय पाहिजे हे त्याला पोस्ट रिलीज कळलेलं आहे. ओके. हां, आता तो त्याची जबाबदारी ती की ॲटोमॅटिकली ते पूर्ण करणं. हां, तर आता अंडरस्टँडिंगमध्ये खूप वेगळ्या लेवलचं अंडरस्टँडिंग झालं, एक चांगली केमिस्ट्री झालेली आहे. आणि मग एक सक्सेसफुल टीम डेव्हलप करताना ज्या ज्या एलिमेंट्स लागतात ते एलिमेंट्स आम्हाला या गबाडकुंडच्या रूपाने मिळालेले आहेत. ह्याच्यापेक्षा बेटर पुढचा प्रोजेक्ट करण्याचा. सर, घबाडकुंडच्या यशाचे श्रेय तुम्ही कुणाला द्याल? प्रेक्षकांना. प्रेक्षकांना. हां, कारण प्रेक्षकांनी स्वीकारलं तर कुठलंही प्रोडक्ट यशस्वी होतं. ट्रू. हां, डेफिनेटली प्रेक्षक हे टॉप प्रायोरिटी असतील, पण त्याच्यामध्ये माझी सगळी टीम, म्हणजे त्याच्यामध्ये दिग्दर्शक आहेत, आर्टिस्ट आहेत, इवन म्हणजे स्पॉट बॉयपासून जी माझी 135 जणांची टीम दिवसातले 20-20 तास 33 दिवस काम करत होती, त्या सगळ्यांचं श्रेय आहे. बरोबर सर. आणि तुम्ही म्हणजे आधी श्रेय जे आहे प्रेक्षकांना दिलं आहे, तर प्रेक्षकांनी पण म्हणजे खूप प्रेम दिलं आहे. म्हणजे मी नागपूरला होतो एका स्क्रीनिंगसाठी. प्रीतम सर, साहिल आणि वैष्णवी कल्याणकर मॅम वगैरे पण होत्या. अक्षय धर्मपाल पण आले होते नागपूरला. तर एका शोसाठी मी तिथे होतो. तर शो हाऊसफुल होता. आणि नागपूर जर तुम्ही म्हटलं ना, तर नागपूर एक प्रॉपर कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. तर तिथं म्हणजे असं खूप मिक्स्ड पॉप्युलेशन आहे. हिंदी स्पीकर्स जास्त आहेत. इनफॅक्ट नागपूरमध्ये 2 मराठी माणूस नाही का जेव्हा घराबाहेर भेटतात तर ते हिंदीत बोलतात. अशी परिस्थिती आहे. तर मराठी पिक्चर्सला नागपूरमध्ये इतका असा खूप चांगला प्रतिसाद नसतो बरं का. पण नागपूरमध्ये आणि आमच्या विदर्भामध्ये बऱ्याच सिनेमा हॉल्समध्ये मूव्ही हाऊसफुल होती. त्या दिवशी पण मूव्ही हाऊसफुल होती आणि बरेच हाऊसफुल शोज गेलेत विदर्भामध्ये पण. असं आहे. रवी, मला इथं आवर्जून सांगावंसं वाटेल की आम्हाला प्रेक्षकांनी म्हणजे घबाडकुंडला प्रेक्षकांनी स्वीकारलंय की नाही स्वीकारलंय याचा फक्त सोशल मीडियावरच्या कमेंट्समधनं आम्ही अभ्यास नव्हता केला. थ्रूआउट द प्रोसेस
आम्ही थिएटर व्हिजिट करत होतो, प्रेक्षकांशी बोलत होतो आणि तो एक म्हणजे एकदम असं स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स जो यायचा ना, त्या स्पॉन्टेनियस रिस्पॉन्समुळं लगेच लक्षात यायचं की नाही यार, लोकांना हे पाहिजेल आहे आणि कुठंतरी याची सुरुवात झालेली आहे आता आणि कोणीतरी याचं डेअरिंग केलं की हे करण्याचं. हे जे ॲप्रिसिएशन्स मिळाले ना, हे ॲप्रिसिएशन्स इनफ होते. सी ऑलवेज असं नाही होत की तुमचं हाऊसफुलच होईल किंवा हां, जे काही प्रेक्षक होते, जे काही प्रेक्षक चित्रपटगृहात होते त्यातले 100% प्रेक्षक आमचा प्रोडक्ट बघितल्यानंतर खुश होते. याच्यापेक्षा समाधानाची बाब नाही. माझा पुढचा प्रश्न मॅम तुम्हाला आहे की म्हणजे मगाशी मी तुम्हाला बोलत पण होतो की म्हणजे तुमच्यासोबत माझा एवढं जास्त असं काही इंटरॅक्शन नव्हतं आणि त्यानंतर मग मी सेटवरती तुम्हाला रंगीच्या गेटअपमध्ये पाहिलं होतं. त्यानंतर मग पिक्चर पाहिला, पिक्चरमध्ये रंगीला पाहिलं, ठीक आहे. आणि त्यानंतर नाही का म्हणजे माझ्या डोक्यात तरी तुमची एक सर्टन इमेज झाली होती. म्हटलं असं मॅम अशा खूप टफ असतील म्हणजे ना म्हणजे म्हणजे मी थोडासा नर्वस होतो तुमच्याशी बोलण्यासाठी. तर मला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता पिक्चरनंतर म्हणजे आता कलाकारांची स्क्रीनवरती एक सर्टन इमेज असते आणि त्यानंतर स्क्रीनच्या बाहेर एक सर्टन इमेज असते. तर तुमच्याबद्दल लोकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाला काही हे कॅरेक्टर पाहून असं काही अनुभव? आता असं पाहायला गेलं ना तर जसं तू म्हणालास ना की तुला फर्स्ट लुकमध्ये असं वाटतं की थोडंसं स्ट्रिक्ट आहे किंवा काय असं थोडंसं, तर तसं नाही आहे काही. मी मगाशी म्हटले तसं मी थोडी इंट्रोवर्ट आहे. मला लगेच नाही बोलणं होत, पण मग एकदा बोललं तर मग मी टू मच एक्स्ट्रोवर्ट आहे. म्हणजे मग मी खूप खुशीने बोलते. आणि बरेचदा काय होतं की जसं आता आपण जेव्हा नाटकामध्ये मी तुला मेकअप दिले होते किंवा मी माझ्या जेव्हा सेटवरती किंवा कुठल्या शूटवरती असायची त्यावेळेला काय होतं की ना, काम प्रायोरिटी असतं. म्हणजे एक्स्ट्रा गोष्टी करण्यापेक्षा आपलं काम कसं बेस्ट होईल. आणि माझा जो प्रवास आहे ना ह्या इंडस्ट्रीतला, तिथं मला टिकून राहण्यासाठी किंवा इन्कम जनरेट करण्यासाठी मी माझं एक्स्ट्रा वर्क असायचं. ते मेकअप करणं हे माझं एक्स्ट्रा वर्क असायचं. ॲक्च्युली मी वेगळं बॅकग्राऊंडमध्ये काम करत होते. मी ब्युटी लाईनमध्ये काम करत होते बरीच वर्ष आणि मग एक सपोर्टिव्ह इन्कम असावं म्हणून मग मी हे मेकअप वगैरे. आणि प्लस मगाशी मी जसं म्हणाले की मला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहायचं होतं, कारण मी जगूच शकणार नाही असं मला फार फिलिंग आलं होतं की मला हेच पाहिजे. मग ते कसं मिळवायचं, तर मग हे असं मेकअप वगैरे करून मिळवत राहायचं. असं जेव्हा केव्हा लक लागेल नाही लागेल काहीच नाही, अंधाधुंद होतं ते सगळं काम, फक्त करायचं. तर त्यावेळेला असं व्हायचं ना की एक जबाबदारी असते. आपण एक मेकअप आर्टिस्ट म्हणून जरी काम करत असलो तरी जबाबदारी असते. काही मोठ्या कलाकारांबरोबर आपण काम करत असतो, काही छोट्या कलाकारांबरोबर करत असतो. मग त्यावेळेला आपण खूप जास्त बोलून किंवा खूप गप्पिष्टपणा दाखवून आणि खूप फ्रेंडली दाखवून असं नाही चालत. तेव्हा आपल्याला आपलं काम भलं आणि आपण आपल्या कामावर फोकस करणं. त्याच्यामुळे समहाऊ ही इमेज झाली आहे माझी की ही बाई थोडीशी गर्विष्ठ आहे, हिला खूप ॲटिट्यूड आहे. पण तसं काही नाही आहे. बोलायला लागलं की मग बोलायला लागलं, मग काम झाल्यानंतर गप्पा टप्पा हसी मजाक सगळं असं सगळं. पण मी काय पार्टी पर्सन नाही आहे, त्यामुळे असं तसल्याही गोष्टी मला जमत नाही की हां आपण एक्स्ट्रा भेटू आणि छान गप्पा मारू, असंही नाही होत. ज्या ठिकाणी आहोत तिथे छान गप्पा मारल्या त्याच्यानंतर मग बाय असं. आणि त्याच्यामुळे थोडं ते होतं. पण एनिवेज मी खूप हॅपी गो लकी टाईपची पर्सनॅलिटी आहे. मी जिथं जाईल तिथे एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करते. असं मला नेहमी स्वतःला वाटतं की मी जाते तर मी एक चिल वातावरण तयार करते. मी आहे एक चिल मदर आहे, एक चिल लेडी आहे की खुश राहायचं आणि खुशी द्यायची. आणि आता जसं घबाडकुंडाचं मगाशी तू विचारलं तर त्याच्यामधलं जे कॅरेक्टर आहे ते तर मगाशी मी बोलले की ते असं क्रूर स्त्री आहे, पण तशी काही मी नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित झालं असेल लोकांना. आणि त्या सेटवर सुद्धा माझं असं व्हायचं की मी फार कमी बोलायची का, तर मला माझ्या कॅरेक्टरमध्ये राहायचं असायचं. असं होतं ना, जेव्हा तुम्ही ॲज अ मेकअप आर्टिस्ट करता तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या कामावर फोकस करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही एक कॅरेक्टर जगत असता तेव्हा सुद्धा तुम्हाला जसं मी म्हटलं माझा हा पहिलाच पिक्चर एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर, त्यांना स्विच ऑन स्विच ऑफ पटपट होता येत होतं. पण मला ते ग्रिप सोडायचं म्हणलं, तो रेपो सोडायचं म्हणलं की झालं माझे तर नंतर परत रिकव्हरी करता करता 10 मिनिटं जातील. तर मला ते नको होतं. आणि मी खूप
नाही का तो मनापासून असं जगायचा प्रयत्न करत होते ते कॅरेक्टर की ती कशी असेल, ती कशी असेल. फर्स्ट हाफमध्ये जेव्हा तुम्ही बघता पिक्चरमध्ये रंगीला, तेव्हा ती क्रूर आहे. सेकंड हाफमध्ये ती बदलत जाते. मग तो फर्स्ट हाफ करताना मला थोडंसं जड गेलं, कारण मी तशी नाहीये, अशी क्रूर नाहीये, मी अशी काही कारस्थानी नाहीये, पण जे सेकंड हाफमध्ये तशी मी आहे. तर ते झालं माझ्याबरोबर. पण तिथेही तोच मला फेस करायला लागला की मॅडम गर्विष्ठ आहे थोड्याशा, म्हणजे मॅडम ॲटिट्यूड आहे, ते काय बोलत नाहीत, थोडंसंच बोलतात. पण जे लोक माझ्या जवळ होते, जे मला असिस्ट करत होते, म्हणजे जे आर्टिस्ट कोऑर्डिनेटर्स होते किंवा माझ्या टीमची सुद्धा जी मुलं आहेत माझ्या कंपनीमधली, त्यांना माहिती मी कशी, त्यामुळे त्यांनी ओळखलंय. बाहेरच्यांचं होत असेल, होत असेल, मी पण ओळखले तुम्हाला. ठीक आहे, होत असेल, पण आपण काही नाही करू शकत, कारण तो शेवटी त्यांचा जजमेंटचा पार्ट असतो. बरोबर मॅम. तर मित्रांनो, स्मिता मॅम गर्विष्ठ, रूड, क्रुएल नाही आहेत बरं का. फक्त त्यांचं ते पात्र रंगी तसं होतं. त्या खूप स्वीट आहे अँड आय कॅन वाउच फॉर दॅट. पुढची चर्चा कंटिन्यू करण्याआधी मला तुम्हा दोघांना एक पुस्तक द्यायचं आहे. हे पुस्तक लिहिलं आहे माझ्या मित्राने. त्याचं नाव आहे कृष्ण चैतन्य. तर त्यांनी हे पुस्तक लिहिलं, ही स्टोरी लिहिली. आता ही स्टोरी आहे फ्युचरिस्टिक स्टोरी आहे. म्हणजे फ्युचरमध्ये एक अशी परिस्थिती झाली आहे की म्हणजे आर्ट संपत चाललं आहे आणि एक व्यक्ती म्हणजे तो त्याचं मिशन बनवतो की त्याला आर्ट रिवाईव्ह करायचं आहे आणि त्याकरता तो काही गोष्टी करत असतो. आणि अशा एका इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल ही स्टोरी आहे आणि त्याच्याकडनं ही पुस्तक तुमच्या दोघांसाठी आली आहे. तर मी ही पुस्तक तुम्हाला देतो. सेव्हियर ऑफ आर्ट. कॉन्सेप्ट इंटरेस्टिंग आहे, आवडलं मला. तर बरे स्मिता मॅम. मला एक सांग, सर. हा जो तुझा मित्र आहे, सर. तो या पुस्तकातले हां हां. मूवी मेकिंगचे राईट्स आयकॉन दी स्टाईलला देईल का? कारण म्हणजे आता तुझा जो पॉईंट आहे ना, हाच पॉईंट मी माझ्या मुलांना सांगतोय की AI येणार आहे ओके. आणि याच्या पुढं तुमची कामं कमी होणार आहेत. आणि हे आपण फॅक्ट पण बघतोय. अजून 4 ते 5 वर्षांनी हा जो एका वाक्यात तुम्हाला जो सब्जेक्ट सांगितला की आर्ट संपतंय, आता पुस्तक वाचल्यानंतर ते तर कळेलच. पण हा खरंच इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि त्याच्या पाऊल खुणा आपल्याला कुठेतरी दिसत आहेत. म्हणजे माझ्यासारखा येडा माणूस पण आहे ना, आता एडिटिंग AI वापरून करतोय आणि चांगलं होतंय. ओके. चांगलं होतंय. तर ह्या गोष्टींची आत्तापासूनच ओळख आणि जाणीव ठेवली पाहिजे की AI चा उपयोग कसा करून AIने आपल्यावर राज्य करण्यापेक्षा आपण AIला मित्र कसं बनवू शकतो हे इम्पॉर्टंट आहे. ट्रू सर. आता सिन्स आपण स्टोरीबद्दल वगैरे बोलतच होतो, ह्या स्टोरीबद्दल, फ्युचरिस्टिक स्टोरीबद्दल. सर, रोहनकडे पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि आम्ही तुम्हाला ते कधीतरी ऐकू. नक्कीच. हां, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ओके. तर माझा पुढचा प्रश्न सर तुम्हाला आहे. आता तुम्ही घबाडकुंड हा पिक्चर केला आहे आणि त्यामध्ये दिग्दर्शक होते प्रीतम सर. तर तुमचा अनुभव कसा होता त्यांच्यासोबत काम करण्याचा? बेसिकली प्रीतम दिग्दर्शक म्हणून तर आधीपासून चांगला होता, हां. पण आयकॉन दी स्टाईलचं विजन आणि त्याचे विचार हे कुठेतरी जुळत गेले. ओके. ते जुळले हां हां. आणि म्हणून तो प्रवास एका निर्मात्याचा दिग्दर्शकाचा न राहता 2 मित्रांचा किंवा लहान भाऊ मोठा भाऊ असाच आमचा झाला. डेफिनेटली त्याचं कॉन्ट्रीब्युशन, त्याची जी सर्जनशीलता आहे किंवा त्याची पण स्वतःची एक भूक आहे की मला काहीतरी मोठं घडवायचं आहे जे माझ्या विचारांशी मॅच होत होतं. ओके. हां, मला छोटं नाही चालत, मला छोटं नाही चालत की छोट्या हां, अर्थात नक्कीच आम्ही आयकॉन दी स्टाईलची सुरुवात आम्ही नक्कीच छोट्यातनं केली होती. म्हणजे आम्ही एक यूट्यूब चॅनल चालू केलं होतं ज्याच्यावर आम्ही BSDK नावाने चॅनल होतं, त्याच्यावर शॉर्ट्सनी सुरुवात झाली होती. पण शॉर्ट्स टू फीचर फिल्म हा 2 वर्षाचा 2.5 वर्षाचा प्रवास आहे. त्यातलं 1 वर्ष तर घबाडकुंडसाठी दिलं होतं. म्हणजे 1.25 वर्षात आम्ही ट्रॅव्हल केलं. शॉर्ट्स टू शॉर्ट फिल्म्स, यूट्यूब सिरीज आणि एकदा तो कॉन्फिडन्स आला ना की फटकन आम्ही मोठ्या एका
उडी मारली आणि एवढी मोठी उडी मारली की युनिवर्स करतोय आम्ही. हां 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 सो त्याचाही तो स्वभाव आहे हां की त्याला छोट्या छोट्या गोष्टी नाही आवडत. म्हणून तो सेट एवढा मोठा झाला. बरोबर म्हणून सर. तो सेट एवढा मोठा झाला होता हां की नाही आवडत. म्हणजे हे माहीत झालंय नक्कीच जे काही घडलंय, जे काही गबाडकुंडमध्ये जे काही दिसतंय त्याच्यामागं त्याचं विजन, त्याची सर्जनशीलता नक्कीच काम करते. ट्रू सर. आणि ते दिसतंय सर. आणि ॲट द सेम टाईम म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की हे जे तुम्ही केलं आहे हे म्हणजे मी धाडसच म्हणेल याला. कारण की म्हणजे बाकी तरी डिरेक्टर्स नाही का हे थोडंसं अनफिल्टर्ड जाते आता. तर म्हणजे ते थोडंसं सेफ साईड खेळतात. हे एक मी तरी पाहिलं की म्हणजे आता म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे मी बोलतो की जेवढा पैसा लागला असेल घबाडकुंडमध्ये तर तेवढ्या पैशामध्ये मला असं वाटतं की फॅमिली ड्रामा पिक्चर्स नाही का असे तीन 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 तरी झाल्या असत्या. पण तसं न 5 करता पिक्चर झाले असतील आता. ओ सॉरी 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 3 बोललो. 5 picture झाले 5 पिक्चर झाले असते. तर ते 5 पिक्चर करण्याजागी तो एकच पिक्चर केला. आता तो एकच पिक्चर नाही, आणखी सिरीज आणखी बनते, युनिवर्स आणखी बनते. तर हे म्हणजे एक कुठेतरी एक बेंचमार्क आहे. नॉट एक्झॅक्टली बेंचमार्क, हे कुठेतरी नेक्स्ट लेवलवरती घेऊन जात आहे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला असं आहे. तर म्हणजे आय एम रिअली थँकफुल. म्हणजे मी पर्सनली खूप थँकफुल आहो. कारण की एक मोनोटोनी आली होती. मी असं नाही म्हणत की म्हणजे क्वालिटी पिक्चर नाही बनत आपल्या मराठीमध्ये, पण ती स्टोरीज काइंड ऑफ सिमिलर आणि ते सेम 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 पॅटर्न सेम असं मला वाटायचं. तर ही घबाडकुंड आणि ही जी संकल्पना आहे ते कुठेतरी ब्रेक करत आहे असं मला पर्सनली वाटतं. कसं आहे बेसिकली की मराठीमध्ये चांगल्या कथा नक्कीच आहेत. बरोबर सर. याच्या आधी खूप चांगल्या कथांवर खूप चांगले चित्रपट झालेले आहेत. पण आता वेळ अशी आलेली आहे की फक्त कथा चांगली असून उपयोग नाही आहे. बरोबर सर. त्याला टेक्निकली तेवढं स्ट्रॉंगली प्रेझेंट करण्याची गरज आहे. त्याला अदर जे एलिमेंट्स असतात जसं VFX आहे किंवा BGM आहे, या सगळ्या गोष्टी पॉलिश्ड हां करूनच मग आपल्याला ते प्रेझेंट करण्याची गरज आहे. बरोबर कारण तेव्हाच मराठी चित्रपट हा ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये उभा राहील, टिकेल आणि त्याचा ॲक्सेप्टन्स वाढेल. आणि हे करणं आत्ताशी कुठंतरी सुरुवात होताना दिसते. म्हणजे फक्त गबाडकुंड हा विषय नाही, राजा शिवाजी हा जर विषय घेतला तर त्यांचाही बाकीच्या एलिमेंट्सवर, कथा सोडून बाकीच्या एलिमेंट्सवर त्यांनी चांगलं काम करताना दिसलेलं आहे. ओके. देऊळबंदचंही तसंच आहे की त्यांनी बाकीच्या एलिमेंट्सवर चांगलं काम करताना दिसतात. किंवा आता येऊ घातलेले जे चित्रपट आहेत, म्हणजे आता मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये हा येतो ना भूतम भयम. हां त्याच्यामध्ये जे आम्ही प्रयत्न केले होते की एक लार्जर दॅन लाईफ कुठंतरी द्यावं. हां, तर हा ट्रेंड म्हणजे ॲक्सेप्ट करताना प्रेक्षकांनाही म्हणजे प्रेक्षकही ॲक्सेप्ट करताना दिसत आहेत. हो. आणि मग प्रेक्षक जे ॲक्सेप्ट करतील त्याप्रमाणे आपल्याला बदलावं लागतं. आणि आपण नाही बदललं तर आपण आउटडेटेड होऊन जाऊ. बरोबर सर. त्याच्यामुळे निर्मात्यांनाही त्यांची मानसिकता बदलण्याची आत्ता गरज आहे. आणि ही रिस्क नाही आहे, ही रिस्क नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे. इट्स ऑलवेज इन्व्हेस्टमेंट. कारण हा एकदा पाया मजबूत झाल्यानंतर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही कुठंतरी उभं राहण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्याकडनं ॲटोमॅटिकली तो एक हे गृहीत धरलेलं असतं प्रेक्षकांनी का आयकॉन दी स्टाईलचा चित्रपट येतोय म्हणजे तो BGM त्याचं चांगलं असणार आहे, सेट मोठे असणार आहेत, VFX असणार आहे त्याच्यामध्ये, आणि मग स्टोरी तर डेफिनेटली असणारच आहे. बरोबर सर. आता आम्हाला तो म्हणजे तो एक ब्रँड जो डेव्हलप करायचा होता त्याचं पहिलं पाऊल आम्ही टाकलेलं आहे. बरोबर सर. तर मग पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला काय वाटतं काय होईल आपल्या मराठी इंडस्ट्री सोबत? हां, जसं मी पहिल्या वाक्याचं पहिलं जेव्हा सांगितलं होतं की साधारण 27% CAGR म्हणजे आता आज ही मी माझी फायनान्सची लँग्वेज बोलतोय कारण माझं स्टॉक मार्केटचं बॅकग्राऊंड आहे आणि आम्ही त्याच्यावरच इव्हॅल्युएशन करतो. बाय प्रोफेशन मी स्टॉक ब्रोकर आहे. ओके. तर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे इयर ऑन इयर जी ग्रोथ दिसते मला ती ग्रोथ साधारण 27 to 28% दिसते. ओके. पण हे 2026 हे खूप सगळ्यांचे अंदाज चुकवणारं वर्ष आहे. ओके. हां, याच्या आधी साधारण 75-80 कोटी रुपयाचा मराठी इंडस्ट्रीचा वर्षाचं कलेक्शन धंदा असायचा. आता जर देऊळ बंद आणि तुम्ही राजा शिवाजीच घेतलं
तर 250 करोड रुपये घेऊन गेलेत. हम्म. या स्पीडनी समजा आपण वाढत राहिलो तर हां. 2 वर्षामध्ये साधारण 1000 करोड रुपयाचं मार्केट, म्हणजे 100 करोड ते 1000 करोड हे 2 वर्षात होताना दिसतंय. हां. आणि त्याच्यामध्ये आमचा छोटासा शेअर नक्की असेल. त्यात नक्कीच, आम्हाला एक डिफाईन स्ट्रॅटेजिक कुठंतरी आमचं फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप चांगल्या प्रकारे आम्ही केलेलं आहे. चित्रपटाचं यश अपयश हा वेगळा भाग आहे, पण ओव्हरऑल जे मार्केट आहे त्या मार्केटमधलं एक आम्हाला सायझेबल शेअर घ्यायचा आहे. ओके. एक 2%, 5%, 10%. आणि फॉर्च्युनेटली जर आत्ता 2026मध्ये जेवढे रिलीज झालेले आहेत तेवढ्या त्या चित्रपटांमध्ये कलेक्शन वाईज जर बघितलं तर आजच्या डेटला आम्ही 5व्या नंबरवर आहोत. ओके. ते समाधानकारक आहे आमच्यासाठी एकदम, की कुठलाही बॅकग्राऊंड नाही आहे आम्हाला, कुठल्याही मोठ्या चॅनलचं सपोर्ट नाही, कुठलंही बॅकग्राऊंड स्पेसिफिकली ॲज अ प्रोड्युसर मला नाही आहे. माझं अदर फील्डचं बॅकग्राऊंड इकडे उपयोगाचं नाही आहे. तर ह्या केसमध्ये मी आणि माझ्या टीमनी जी मेहनत घेतली त्याच्यातनं आम्ही हे अचीव केलेलं आहे. आम्ही आमची स्वतः कोणाला फॉलो नाही केलेलं, आम्ही आमची स्वतःची एक सिस्टीम आणि एक हे स्ट्रॅटर्जी डिफाईन केली होती आणि त्या स्ट्रॅटर्जीचं यश आहे. ओके. आणि खरंच खूप 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 चांगल्या प्रकारे आमचा डिलिव्हर झालेला आहे. आणि या सगळ्याचं श्रेय परत त्याच टीमला जातं ज्यांनी याच्यासाठी खरंच पहिल्या दिवसापासून आत्ताही मेहनत घेत आहेत. ओके. मॅडम, म्हणजे तुमच्याशी फोनवरती बोलल्यानंतर मग मला थोडीशी कल्पना आलीच होती. तुम्ही पण म्हणजे बरीच मेहनत वगैरे केली आणि मला तुमच्या अर्बन क्लॅबबद्दल पण माहिती आहे, तर त्याबद्दल तुम्हाला बोलायला आवडेल का? अर्बन क्लॅबचं तर म्हणजे भारीच होता तो एक्सपिरियन्स माझा. म्हणजे मी मगाशी जसं बोलले की मी ब्युटी बिझनेसमध्ये होते आणि ब्युटी बिझनेस माझा जवळजवळ आत्ता तसं पाहायला गेलं तर 2001 पासनाचा माझा तो आहे तो पार्ट. मी त्याच्यामध्ये काम करायला चालू तर आता जवळजवळ 25 वर्ष 26 वर्ष आपण धरून चालू. जसे मी आयकॉन स्टाईलमध्ये जॉईन झाले, म्हणजे आयकॉन स्टाईल जॉईन केलं तेव्हापासून मी ते सोडून दिलं. पण ब्युटी लाईनमध्ये काम करत असताना काही घटना अशा घडल्या माझ्या आयुष्यात की ज्याच्यामुळे मी टोटली कोलॅप्स झाले आणि रिस्टार्ट करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही राहिला. त्या दरम्यान माझ्या आईचं कॅन्सर आणि अजूनही बाकीच्या काही फायनान्शियल क्लॅशेस माझ्या लाईफमध्ये खूप मोठे मोठे म्हणजे अडचणी आल्या. तर मग त्या दरम्यान मला माझं सेटअप सलॉनचा पूर्णपणे बंद करायला लागला आणि मला पूर्णपणे होम सर्व्हिसवर यायला लागलं, कारण मला ते सर्वाईव्ह करणं पॉसिबल नव्हतं होत. माझ्याकडे 4-5 मुलींचा स्टाफ होता, 2 नोकर होते माझ्या सलॉनमध्ये. म्हणजे बिबेवाडीसारख्या एरियामध्ये खूपच चांगला सेटअप होता माझा त्यावेळेला आणि खूप उत्तम बिझनेस चाललेला होता. पण समहाऊ आईची तब्येत जी माझी बिघडली आणि मग तिची जबाबदारी माझ्यावर आली. तिच्या ट्रीटमेंट्स करणं, कॅन्सरसारख्या आजाराच्या ट्रीटमेंट्स किती कॉस्टली असतात. आणि मग त्याच्यानंतर लॉकडाऊन वगैरे ह्या गोष्टी. तर लॉकडाऊनच्या आदल्याच वर्षी मी ह्या सगळ्या परिस्थितीला थोडं कंटाळून सलॉन बंद करून टाकलं आणि मी अर्बन क्लॅब जॉईन केलं. आणि अर्बन क्लॅब जॉईन केल्यानंतर माझा एक्सपिरियन्स फारच म्हणजे खूप दुःखदायक एक्सपिरियन्स होता तो. कारण जेव्हा मी 14-15 वर्ष माझं स्वतःचं दुकान चालवलं होतं, स्वतःचा बिझनेस चालवला होता, तिथं मी मालक होते, मालकीण होते, माझं स्वतःचं सिटिंग्स होते आणि माझ्या हाताखाली लोक होते आणि अचानकच माझ्यावर त्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मला म्हणजे एका मालकिनीपासनं मी एका मेड कॅटेगरीमध्ये गेले. असा तो एक चेंज झाला माझ्या लाईफमध्ये, की असं नाही म्हणायचं की मेड्स काय कमी असतात, पण दुसऱ्याच्या घरी जाऊन एखाद्याला सर्व्हिस देणं, जी आपण आपल्या सलॉनमध्ये आपल्या स्टाफकडनं करून घेत होतो आणि हक्काने पैसे घेत होतो आणि फार आपलं नॉलेज तिथे आपण देत होतो. पण जेव्हा अशी परिस्थिती आली त्यावेळेला असं झालं की का माझ्याबरोबर असं सगळं झालं, की काय चुकलं माझ्याकडनं, म्हणजे माझ्याकडनं कॅल्क्युलेशन्स चुकले, व्यवहार चुकला का, माझं काही काय म्हणतात एक नशिबाचा भाग आहे हा, ते नशीबच खराब आहे आपलं का, कुठे मी कमी पडले नात्यांमध्ये किंवा कुठल्या टाईपने असं. आणि किंवा कुणाला काही देताना माझ्याकडनं काही कमी झालं का, काय नशिबाने असं माझ्यासोबत असं केलं असं ते तेवढं त्यावेळेला. आणि माझं सांगायचं तर झालं ना, मी पहिली जेव्हा ऑर्डर केली माझी अर्बन क्लॅबची तेव्हा मी राहत होते कात्रजला आणि कात्रजवरनं मला उंडरी, हडपसर अशा लीड्स यायच्या आणि
त्या लीड करायला जाताना, पहिली लीड करायला जाताना, ज्या दिवशी मी तो पहिला कॉस्ट्यूम घातला, त्यांचा युनिफॉर्म असायचा. मी सांगते तुला रवी, मी उंडरीमध्ये कोरियंथन क्लब नावाचं हॉटेल आहे, मोठं रिसॉर्ट कम हॉटेल. तिथं उभं राहून मी एवढी रडले एकटीच. मला ते सहनच होईना की का ही माझ्यावर वेळ आली, की मला आज एवढी मोठी बॅग घेऊन, कारण त्याच्यातनं टार्गेट्स असतात. तुम्हाला दिवसभरामध्ये एवढं काम करायचं आहे, मग सगळं किट घेऊन फिरायचं. मग त्याच्यामध्ये ज्या काही सर्व्हिसेस आहेत ब्युटीच्या, स्किनच्या, ते सगळं सामान घेऊन फिरायचं. मग ती बॅग ना अशी एक 10 किलोची बॅग असायची, 10-12 किलोची बॅग. ती बॅग घ्यायची आणि गाडीवरती जायचं. मग ऊन, वारा, पाऊस काहीच नाही बघायचं. आणि त्यावेळेला इतकं असं वाईट वाटलं की का माझ्यावर ही वेळ आली असेल, की जे मी मालक कुठं कधीतरी होते आणि आज मी दुसऱ्याच्या दारात जाऊन मला ते काम करायचं. मग ती सर्व्हिस केली मी. त्याच्यानंतर माझं सेट पण, म्हणजे मी चांगली सेट पण झाले अर्बन क्लबमुळे. टचवूड मला माझा तो जो पिरियड होता, जो खूप मला फायनान्शियली मी खूप डाऊन होते, त्यावेळेला अर्बन क्लबने मला खूप चांगलं वर काढलं. आणि समूह त्याच्यानंतर माझी आई पण वारली लॉकडाऊनच्या फर्स्ट फेजमध्ये. आणि मग माझ्यावरचं थोडं ते बर्डन कमी झालं, जे मला फायनान्शियल लोड येत होता, की कसं मी मॅनेज करू. मग एक्स्ट्रा काम करायचं. आणि त्याचबरोबर मी मग मेकअपच्या वगैरे ऑर्डर्स एक्स्ट्रा करायची. म्हणजे दिवसभर अर्बन क्लॅब करायचं, संध्याकाळी पर्सनल क्लायंट करायचे, जे माझे जुने सलॉनचा डेटा होता. आणि त्याच्याशिवाय मग मेकअप, शूट्स असे करायचे. असं करून मी ते सगळं फायनान्शियल त्यावेळेला मॅनेज करत होते. तर अर्बन क्लॅबचं मी ऑलवेज थँकफुल राहील, की म्हणजे मला फार भारी वाटतं की असे ॲप्स आहेत आत्तासुद्धा. आणि कितीतरी माझ्या ओळखीच्या स्त्रिया आहेत, लेडीज आहेत, माणसं आहेत. आता अर्बनने खूप मोठा वास्ट त्याचं हे केलेलं आहे, व्याप वाढवलेला आहे, की खूप सारे सेक्शन्स त्याच्यामध्ये ॲड झालेत. त्यावेळेला फक्त ब्युटी असं मोजकच्या गोष्टी होत्या. आणि त्याच्यामुळे खूप लोकांना हेल्प झालेली आहे त्याची. त्यामुळे मी आता अर्बन क्लॅबची तर ऑलवेज थँकफुल असेल. आणि मला असं त्यावेळेला असं फील झालं की काही परिस्थिती आली ना तरी थांबायचं नाही आहे मला, काही झालं तरी. कारण जर मी माझ्या सेटअपमधनं बाहेर पडले, लोकांच्या घरी जाऊन सर्व्हिस दिल्या, नंतर मग शूट्स केले, जे मला आवडत नव्हतं ती तशा टाईपची कामं मला लोकांच्या घरी जाऊन करणं भाग पडलं. पण एक आहे की त्यातनं शिकले मी खूप गोष्टी आणि सर्वाईव्ह करू शकले अर्बनमुळे. थँक्यू सो मच अर्बन क्लॅब. तुमच्यामुळे आमची रंगी सर्वाईव्ह करू शकली, तुमच्यामुळे आम्हाला रंगी पाहायला मिळाली. ठीक आहे, थँक्यू. सर, आता पुढचा प्रश्न परत घबाडगुणबद्दल, कारण की घबाडगुण सध्या हॉट टॉपिक आहे. म्हणजे हाऊसफुल सुरू आहे. ठीक आहे, घबाडगुणची चर्चाच होत आहे. तर मला आणखी याबद्दल बरीच क्युरिओसिटी आहे. तर मला विचारायचं होतं घबाडगुणबद्दल, की आता पुढचा भाग कधी येणार आणि आणखी त्याबद्दल काही सांगू शकाल का? म्हणजे नक्कीच सांगू शकतो. बेसिकली घबाडकुंड हा जो विषय आहे, ही सुरुवात आहे द फर्स्ट मराठी युनिव्हर्सची. बरोबर. याच्यानंतर याचे अनेक भाग येतील, पण प्रत्येक चित्रपट वेगळा असेल. प्रत्येक चित्रपट वेगळा असेल, पण तो त्या युनिव्हर्सशी बांधलेला असेल. ओके. त्याची मुळं त्या युनिव्हर्समध्ये आहेत. पण प्रत्येक चित्रपटाची एक आयडेंटिटी होईल. जसं आता आपण खूप चर्चा करतोय मगासपासून, आणि आम्हाला आयकॉन दी स्टाईललाही आणि प्रेक्षकांनाही या घबाडकुंडमधनं रंगी सापडली आहे. तसंच पुढच्या घबाडकुंडमधनं अजून कोणीतरी असं समुद्र मंथन कंटिन्यू राहणार आहे चालू. ठीक आहे, नाईस. सध्या तरी आपलं थिएटरमध्ये गाजतोय घबाडकुंड, पण मला प्रश्न विचारायचा होता OTT-बद्दल. तर म्हणजे OTTवर पण म्हणजे बरेच चांगले पिक्चर्स वगैरे खूप काही अवेलेबल असतात. ठीक आहे. तर बट ॲट द सेम टाईम सिनेमाचा अनुभव असतो, म्हणजे सिनेमा हॉलचा अनुभव. ठीक आहे. तर सर, तुम्ही OTTला महत्त्व देणार की सिनेमा हॉलला महत्त्व देणार? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? बेसिकली जेव्हा घबाडकुंड किंवा घबाडकुंडसारखे चित्रपट असतात, तेव्हा डेफिनेटली थिएटर हीच प्रायोरिटी असते. पण OTT हे एक्सटेन्शन आहे. ओके. अनुभव तुम्हाला थिएटरमध्ये मिळेल,
बरोबर. आणि निर्माता म्हणून जर विचार केला तर प्रत्येक वेळेस आपण त्या स्पर्धेमध्ये तितके दिवस राहू शकू नाही शकू, पण OTT तुम्हाला कायम जिवंत ठेवते. मग आता हे OTT चॅनल्स असू दे किंवा यूट्यूब चॅनल्स असू दे, हे कायमचं जिवंत ठेवते त्या चित्रपटाला, कायमची आयडेंटिटी देते. म्हणजे जेव्हा आता माझं घबाडकुंड 2 येईल तेव्हा घबाडकुंड 1चा रेफरन्स त्यांना प्रेक्षकांना नसेल तर कळणार नाही. ओके. हां, आता तो चित्रपट थिएटरमध्ये नाही आहे, हां हां हां. ओके. तर मग त्यांना कुठंतरी तो अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. बरोबर. हां हां. तर थिएटर हा नक्कीच फर्स्ट प्रेफरन्स, OTTचाही तेवढाच इम्पॉर्टन्स आहे. बरोबर. OTT ही पाहिजे आहे आणि थिएटर पण पाहिजे आहे. म्हणजे खूप फॉर्च्युनेटली ना मी धुरंधर दोन्ही थिएटरलाच बघितलेत. पण ड्युरिंग आम्ही जेव्हा प्रमोशन्स करत होतो तेव्हा बरेच लोकांचे असे एक्सपिरियन्स आलेत की त्यांनी धुरंधर 1 जो आहे तो त्यांनी OTTला बघितला आणि म्हणून धुरंधर 2 थिएटरमध्ये जाऊन बघावं असं त्यांना वाटलं. ओके. म्हणजे अजून तशी वेळ आजच्या डेटला, म्हणजे आज जेव्हा हे पॉडकास्ट शूट होतं आहे तशी वेळ अजून प्रेक्षकांवर आली नाही घबाडकुंडच्या बाबतीत. ज्यांचा राहिलेला असेल त्यांनी पटकन जाऊन बघावा. आणि अजूनही आम्ही थिएटरमध्ये आहोत. पण एक गोष्ट नक्कीच आहे, ज्यांनी घबाडकुंड 1 नाही बघितलंय ना त्यांना घबाडकुंड 2 कळणारच नाही आहे. ओके. आणि म्हणजे आता सिरीज येते, ठीक आहे, तर त्यामध्ये काही नवीन कलाकारांना आणि टेक्निशियन्सला वगैरे काही संधी? नक्कीच. बेसिकली आयकॉन दी स्टाईलच्या कोर व्हॅल्यूजमध्ये तेच. इवन घबाडकुंडचा जो तुम्ही पहिला भाग जरी बघितला तरी त्याच्यामध्ये 50% कलाकार हे फ्रेश आहेत. बरोबर. म्हणजे आज स्मिता मॅडमचा पहिलाच प्रोजेक्ट आहे, नंतर साहिलचा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि माझाही पहिलाच प्रोजेक्ट आहे. अरे हो. तसंच टेक्निशियनमध्ये आज माझी जी इनहाऊस टीम आहे, आज माझ्याकडे इनहाऊस जवळजवळ 39 जणांची टीम आहे. वाव. ॲज अ प्रोडक्शन हाऊस. तर त्यांनी जे डिपार्टमेंट हँडल केलेत त्या डिपार्टमेंटमध्ये ते सगळे फ्रेश होते. महत्त्वाच्या ठिकाणी अनुभवी लोक लागतातच. सो अनुभव आणि फ्रेश ह्या दोघांचं कॉम्बिनेशन हे आयकॉन दी स्टाईल आत्ताही केलेलं आहे आणि याच्या पुढेही करत राहील. ओके. त्याच्यामुळे तुमचे पॉडकास्टचे जे व्ह्युअर्स असतील ज्यांना वाटतंय की आपण काही आपल्याला आपल्या अंगात ती कला आहे किंवा ती खुमखुमी आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करायला हरकत नाही. आमचं ऑफिशियल इन्स्टा हँडलवर तुम्ही DM करू शकता, आमच्याशी कनेक्ट करू शकता. आणि कारण मला एक खूप लॉंग टर्म प्लॅनने आम्ही हे करतो. त्यांना फ्रेश ब्लड आलंच पाहिजे आणि त्यांना संधी नक्कीच मिळाली पाहिजे. कारण या विचाराचा मी नसतो तर मला निर्माता व्हायची आणि मला ते कॅमिओ करायची संधी कोणी दिली नसती. तर हे आमचं कायम राहणार आहे. ओके. आजच्याही स्टेजला आणि जेव्हा आम्ही पूर्ण एस्टॅब्लिश असू त्याही स्टेजला 50% आम्ही नवीन ब्लडला चान्स देऊ. नाईस. आणि म्हणजे तुमची अप्रोच, तुमचं विजन ते म्हणजे मला कळतं आहे आणि मी अप्रिशिएट करतो. म्हणजे असं विजन पाहिजे बरं का. म्हणजे नाही, हे विजन नाही आहे रवी, ही प्रॅक्टिस आहे. ही प्रॅक्टिस आहे. ओके. ही प्रॅक्टिस आहे आणि हे ह्याच्याही आधी आयकॉन दी स्टाईलनी प्रोजेक्ट केलेले आहेत. म्हणजे ते शॉर्ट्स असू दे किंवा ते शॉर्ट फिल्म्स असू दे किंवा काय झालेलं आहे की नेमकं या घबाडकुंडमुळं आम्ही खूप प्रकाश झोतात आलेलो आहे. पण याच्या आधीचा एक किस्सा मी नक्कीच तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेल की याच्या आधी जेव्हा आम्ही इतिहास विसरलेल्या पानांचं एक सिरीज आहे, त्या सिरीजमधला एक कान्होजी नावाची आम्ही एक शॉर्ट फिल्म केलेली. ओके. ती कान्होजी नावाची शॉर्ट फिल्म करताना ती सगळी यंग पोरं होती, यंग पोरं. ओके. आणि तिथं कुठंतरी आम्हाला एक कला दिसली की काहीतरी यांना दिसलं मला. म्हणजे मला जाणवतं, मला सिक्स सेन्स खूप चांगला आहे की जाणवतं, मला फील होतं. तर
ते जी टीम आली होती ती शॉर्ट फिल्म आणि यूट्यूब चॅनलवर रिलीज या हिशोबाने आली होती माझ्याकडे. पण एका मूवीसारखं मार्केटिंग केलेलं आहे मी त्याचं. न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर त्याची जाहिरात होती, रेडिओ चॅनल्सवर त्याची जाहिरात होती, PVR आणि आयनॉक्समध्ये बाहेर जे ॲड रन होतात त्याच्यावर त्याची जाहिरात होती. टीजर ट्रेलरवरच्या त्याच्या कमेंट्स तुम्ही जर बघितल्या तर नेमका तेव्हा छावा येत होता आणि लोकांचा आम्ही एवढं परसेप्शन केलं होतं की कान्होजी हा फीचर फिल्म आहे. त्याच्यावर कमेंट्स आहेत की छावा येतोय, तुम्ही तुमच्या रिलीज डेट चेंज करा. इथपर्यंत आम्ही मार्केटिंगनी त्याला मोठं केलं होतं आणि त्याच्यात सगळ्यात टॉपला आम्ही नेलं होतं. हाईट केली होती आम्ही त्याचा प्रीमियर केला होता. सिटी प्राईड सातारा रोड होता. ओके. तर आमची पद्धतच ती आहे. ओके. मला त्या व्हॅल्यूज मिळाल्या ना की मग मला ते मोठं करता येतं आणि मग ते एकंदर आणि ती माझी पद्धत आता आयकॉन दी स्टाईलची पद्धत झालेली आहे. 100% लोकांना पैकी 50% लोक नक्कीच नवीन असतील. ही प्रॅक्टिस आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत आणि आयकॉन दी स्टाईलच्या यशाचं गमक त्याच्यात आहे. ओके. एस्टॅब्लिश लोकांबरोबर काम करण्यापेक्षा कॉम्बिनेशन केलं तर नक्कीच जास्त चांगलं यश मिळतं आम्हाला. ओके. थँक्यू सर. थँक्यू फॉर एक्झिस्टिंग. नाही सिरियसली म्हणजे होप्स आहेत म्हणजे लोकांना म्हणजे असं वाटतं की ऑफकोर्स हे डिफिकल्ट आहे, सोपं नाही आहे म्हणजे मूवीजमध्ये जाणं. ठीक आहे, ॲज अन ॲक्टर ॲज अन टेक्निशियन पण खूप कॉम्पिटिशन आहे आणि खूप सारे लोक आहेत आणि तुम्ही जर असं म्हणतात तर देर इज होप. नाही, कॉम्पिटिशन आहेच आहे नक्की. म्हणून तर आता याच्या पुढं मराठीला कुठले मग ते रंगभूमी असू दे ना, व्यावसायिक रंगभूमी असू दे, चित्रपट असू दे, खूप चांगले चांगले कंटेंट्स खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. स्पर्धा आहे तर डेफिनेटली ऑपॉर्च्युनिटी पण असते. ओके. ओके मॅम, मगाशी आपण म्हणजे तुम्हाला काय चॅलेंजेस आले रंगी प्ले करण्याकरता ते त्याबद्दल बोलत होतो. म्हणजे तुम्हाला मगाशी मी विचारलं होतं की तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमधून तुमचे काही इमोशनल एक्सपिरियन्सेस वगैरे त्यामध्ये यूज केले होते आणि तुम्हाला काय चॅलेंजेस आले ते तुम्ही सांगितलं. तर म्हणजे त्या चॅलेंजेस व्यतिरिक्त आणखी तुम्हाला म्हणजे रंगी करतावेळी काही डिफिकल्टीज आल्या का? कारण की म्हणजे मी ते तुमचा तो लूक वगैरे पाहिला त्यामध्ये, तुमचा जे गेटअप वगैरे होतं, ते दातं वगैरे ते, तर आणि तुमचे सीन्स वगैरे खूपच असे इंटेन्स होते. तर काही डिफिकल्टीज, काही चॅलेंजेस तुम्हाला? डिफिकल्टीज चॅलेंजेस नाही म्हणायचं त्याला आता आपण. हां, अडचणी होत्या त्या आणि त्या आम्ही पार करून पण पुढे गेलो. आता गंमत कशी झाली की 7 तारखेला आपलं शूट चालू होणार होतं 7 ऑगस्टला आणि 4 ऑगस्टला आपले जे फाईट मास्टर होते कार्तिक डंगरी, जे साऊथला काम करतात, त्यांच्याबरोबर माझी फाईटची प्रॅक्टिस 4 तारखेपासून चालू होणार होती, 4 ऑगस्ट. आणि साधारण जुलैच्या शेवटी 30-31 काय जी असेल तारीख शेवटची, त्या तारखेला मला समहाऊ छोटासा एक ॲक्सिडेंट झाला आणि माझ्या पोटाला काच लागली आणि ती अशी एकदम सेंटरला लागली आणि त्याला मला टाके पडले. 6-7 टाके मला ते पडले आणि मी खूप घाबरले होते. मी तेव्हा सरांना म्हटलं, प्रीतम सरांना म्हटलं की मला होणार नाही ते करायला, कारण एवढं पेन होतं मला त्यावेळेला आणि ते इम्पॉसिबल दिसत होतं माझ्यासाठी मला की मी ते नाहीच करू शकणार आहे एवढं सगळं. आणि 30 दिवसांचं स्केड्यूल लागलं. तेव्हा मला असं झालं की तुम्ही ते कॅरेक्टर चेंज करा, कुणाला तरी दुसऱ्या कलाकार असतील त्यांना, एखादी चांगल्या कलाकार असतील त्यांना घ्या. पण त्यावेळेला सरांनी ऐकलं नाही, प्रीतम सरांनी ऐकलं नाही आणि 4 तारखेला मला सेटवर जाणं भाग पडलं प्रॅक्टिससाठी. आणि आता मला घाम येतोय मला ते सगळं आठवून, कारण ते खूप अवघड होतं माझ्यासाठी. आणि जेव्हा माझ्या कॉस्ट्युम डिझायनरला कळलं, जे आमची कॉस्ट्युम करते वैदेही, तिने बघितलं, ती म्हटली, मॅम कसं करणार आपण हे कॉस्ट्युम घालणार कसं? माझा तो स्कर्ट आहे, तुम्ही कॉस्ट्युम जर बघितलं तर तो स्कर्ट आहे आणि तो साधारण मी नेवलला पॅक करणार होते, नेवलला बांधणार होते, पण तो मला वर ओढून घ्यायला लागला अगदी बरगड्यांपर्यंत, म्हणजे जेणेकरून ते सगळं स्टिचेस आणि त्या सगळ्या स्टिकिंग्स कवर होतील. आणि मग त्याच्यात आम्ही म्हटलं बघूया, ट्राय करूयात. जर मला ते फाईट मास्टर म्हटले जर नसेल जमणार तर आपण
ते डमी असतं बॉडी डबल असं ट्राय करूयात, काही हरकत नाही आहे. ते आपण मग टेक्निकली ते हाईड करू शकतो. पण मला असं होतं की नाही, जर करायचं आहे तर मग मीच करेन. नाहीतर दुसऱ्या कोणाला करायला देऊन त्याचा मला आनंदच नाही मिळणार ना. एकदा ट्राय तरी करू असं म्हणून मग मी त्यांना म्हटलं मी ट्राय करते. जर मला खूप डिफिकल्ट वाटलं, नाही जमतंय असं वाटलं किंवा काही स्टिचेसला धक्का लागला, तर मग आपण त्याच्यावर विचार करू. असं म्हणून मग मी ते प्रॅक्टिस करायला घेतली. प्रॅक्टिसच्या वेळेला ते हार्नेस वगैरे लावलं त्यांनी. कॉस्ट्युमला आतनं पण त्यांनी ते बांधलं, कारण ते फुल बॅक कव्हर करत होतं. आणि त्याच्यामध्ये मग ते फ्लिप्स करणं, पळत जाणं, धपकणं पडणं किंवा लाथ मारणं किंवा काय म्हणतात पंच मारणं, अशा गोष्टी. ते सगळं करताना पूर्ण बॉडी शेक होते. आता वी आर नॉट ॲज युज्युअल फायटर्स ना, आपल्याला कधीतरी करायचं असतं आणि हे माझ्यासाठी पहिल्यांदा होतं असं प्रोफेशनल फायटिंग वगैरे शिकणं किंवा ते ॲक्ट करणं. तर ते जसे जसे सांगत होते तसं तसं मी केअरफुली करत होते. दुखतही होतं, असंही काही दुखत नव्हतं वगैरे, पण एक होतं की करायचंच आहे. आणि मग त्याच वेळेला तो 4 तारखेचा दिवस कसा बसा माझा, 4 तारखेचा दिवस कसा बसा माझा पार पडला. 5 तारखेला एक असं होतं की मला तुम्ही ह्यांचं बघितलं असेल, कुशल बद्रिके आणि माझी एक फाईट आहे ज्याच्यामध्ये मी त्यांना गुडघ्यावर अशी अशी करते, असं ते काहीतरी आहे, ते तुम्ही बघताल. तर तो मला एक तो ॲक्शन होता माझा. आणि मला ते करताना मी ॲज युज्युअल मी लेफ्टी आहे आणि तो जो अँगल त्यांनी सेट केला होता तो या बाजूनेच असल्यामुळे मला तो उजवाच हात वापरणं असं काहीतरी ते मस्ट झालं होतं. आणि मी जसा तो उजवा हात असा केला, जो माझ्याबरोबर प्रॅक्टिस करणारा मुलगा होता त्याने पायाला इथे नी कॅप्स लावल्या होता, तिथं माझा अंगठा मुडपला आणि अंगठा हर्ट झाला आणि तो इतका खतरनाक हर्ट झाला की तो सुजलाच. आणि बरं एकदा केलं, दुसऱ्यांदा पण परत अंगठा दुमडला गेला. असं 2दा-3दा झालं आणि अंगठा पूर्ण सुजला इथे. आणि मला काहीच सुचायला तयार नाही. इकडं पोट दुखतंय स्टिचेस, इकडे अंगठा दुखतोय. असे ते 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी माझ्याकडनं प्रॅक्टिस थोडीशी करून घेतली त्यांनी की ठीक आहे मॅम, नहीं हो रहा है तो हम ऐसे बस ओरली आपको डिस्क्राईब करेंगे ये वो, असं करून थोडंसं मी केलं. आणि मग आम्ही 7 तारखेला शूटवर गेलो. आता ते शूटच्या दरम्यान पण तीच हालत की ते दुखत तर होतंच आणि त्यात मग मला स्टिचेस पुन्हा फ्रेश करण्यासाठी, ड्रेसिंग वगैरे म्हणतो आपण तसं, ते करण्यासाठी पण जायला लागायचं. ते कसंबसं ते सगळं पार पडत चाललं होतं. मला जे अँटिबायोटिक्स घेत होते त्याच्यानी आणि रात्रची जागरण, कारण आपलं शूट बघितलं असेल रात्रीचं, मोस्ट ऑफ शूट रात्रीचं होतं, रात्रीचं सीन असल्यामुळे अंधारातले. त्यामुळे मग लेट नाईट जागणं, मग तब्येत बिघडली, हायपर ॲसिडिटी आणि मग त्याच्यात ताप चढला. मला 2 आठवडे ताप होता रवी. आणि त्या दरम्यान मला 2दा सलाईन लावले गेले आणि मग ते सलाईन काढायचे आणि जाऊन सीन करायचे. असं म्हणजे समोर त्यावेळेला मी जे गप्प गप्प पण असायची ना, मला ते पण चॅलेंजेस फेस करायला लागायचे, माझे हेल्थ इश्यूज, की मी हेल्थ कशी सांभाळते आणि मग मी ॲक्ट पण करते आणि त्या ओव्हरऑल स्केड्यूलवर परिणाम नाही झाला पाहिजे, कारण एवढे मोठे मोठे कलाकार आहेत, एवढं खर्चिक चित्रपट, म्हणजे सरांनी एवढं खर्च केला आहे त्या सेटवरती, त्या ओव्हरऑल टेक्निकल अरेंजमेंट्सवरती. मग आपल्याला एक्सक्यूज घेऊन पण नाही जमणार आहे. आणि मग सलाईन काढायचं, जाऊन सीन करायचं आणि मग परत येऊन पडायचं, स्वतःच हिलिंग करायचं की मला बरं राहायचं आहे, मला करायचं आहे. आता हे सगळं झालं, आणखीन काय नवीन देवाने द्यायला पाहिजे आपल्याला, दिलं देवाने. मला जे ताप होता अंगामध्ये, त्या तापामुळे इथे जर आला आतल्या बाजूला, जसं युज्युअली येतो आपल्याला, ओठ आतल्या बाजूने फुटतात, वरती पण फाटतात. आणि त्याच्यातच जे मला म्हणजे त्याच्यामध्ये माझे दात काळे दाखवले, तर त्या दातांसाठी एक स्पेशल हे लिक्विड वापरलं जातं, कलर वापरला जातो, ज्याच्यामध्ये मिंट असतं. तर त्या मिंटचा त्या जरला इन्फेक्ट झालं आणि माझे ओठ सुजले. आणि माझे ओठ असे खतरनाक सुजले की ते फोटोज पाहिले ना की ते बघूनसुद्धा तुम्हाला किळस, जे मी 6 दिवस त्यावेळेला सहन केलं. आणि ते ओठ इतके घाण सुजलेले होते की वरचा ओठ वर, खालचा ओठ खाली, आणि असा चंबू झाला होता, त्यात मला स्ट्रॉ पण धरता येत नव्हता. आणि त्या कंडिशनमध्ये शूट कसं लावणार माझं? मग ते स्केड्यूल सगळं चेंज करायला लागलं प्रीतम सरांना, रसिक सरांना. त्याच्यावर पण एक मोठं काम झालं की आता सीन, कारण माझं जी भूमिका आहे ती मॅक्झिमम सगळ्याच कलाकारांबरोबर माझे काही ना सीन आहेत. तर मग त्यांच्या सगळ्यांच्या डेट्स, सगळं ते स्केड्यूल खूप अवघड होतं ते सगळं, म्हणजे त्यांच्यासाठी पण अवघड होतं.
जेव्हा डॉक्टर मला बघायला आले की काय झालं आहे, सरांनी डॉक्टरांना बोलवलं आणि आपल्या सेटवरती पण डॉक्टर होते आणि एक बाहेरनं डॉक्टर आला मला पाहायला आणि त्यांनी जेव्हा बघितलं त्यांनी सांगितलं मास्क काढा. मी मास्क काढला आणि त्यांनी इतकं घाणेरडं तोंड केलं आणि माझ्या डोळ्यातनं असं टपटप पाणी की ह्यांना हे डॉक्टर आहेत, ह्यांना मला बघून इतकं घाण वाटलं. म्हणजे माझं काय झालं असेल, म्हणजे मी आत्ता किती घाण दिसते आणि ते मग कसं रिकवर होणार. मग त्यावेळेला पण खूप हेवी अँटीबायोटिक्स दिले गेले, टॅबलेट्स चाले मला आणि मग त्याचा आणखीन वेगळा परिणाम. आणि ओव्हरऑल जे वातावरण होतं शूटचं, त्या सगळ्यांचा पण एक परिणाम होतच असतो तुमच्यावरती. म्हणजे ज्या पद्धतीचं तिथं सेटअप होता, रात्रीचं वातावरण, आपल्याला युज्युअली अशी सवय नसते ना त्या वातावरणांची. त्या सगळ्याचा खूप परिणाम झाला माझ्यावरती. आणि हे असं करता करता म्हणजे हेच खूप मोठे माझ्यासाठी डिफिकल्टीज होत्या की ह्या पार करून मला पुढे करायचं होतं. आणि झालं पण मग केलं कसं बसं कम्प्लीट. अशा त्या गोष्टी घडल्या पण झालं. शूट छान झालं आणि म्हणजे शशांक सरांनी सुद्धा मला त्यावेळेला खूप सपोर्ट केला. देवदत्त सर आहेत, त्यांनी संदीप दादा आहेत, कुशल बद्रिके दादा, त्यांनी म्हणजे प्रत्येकाने खूप सपोर्ट केला त्या सगळ्या कंडिशन्समध्ये सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचं प्रीतम जे डायरेक्टर आहेत आपले, रसिक सर, ह्यांनी खूप सपोर्ट केला त्यावेळेला. कारण माझा पहिला चित्रपट, माझं पहिलं प्रोजेक्ट आणि आपल्याला ते एक वेगळंच जोश असतो, आनंद असतो किंवा स्वतःशीच एक कॉम्पिटिशन चॅलेंज स्वतःला दिलेलं असतं की करायचं आहे आणि त्याच्यात हे अनवॉन्टेड चॅलेंजेस, ते अवघड होतं. अरे बापरे! म्हणजे हे एवढे सगळे काय आता चॅलेंजेस तुम्ही नाही शब्द वापरायचा बोललात. एवढ्या सगळ्या अडचणी अडचणी. हां. असताना सुद्धा तुम्ही ते रंगी कॅरेक्टर ते तसं केलं. अरे हां. बापरे! मॅडम सॅल्यूट आहे तुम्हाला. ओके. सर, म्हणजे आतापर्यंत तुमच्यासोबत जेवढी चर्चा झाली आहे, तर मला कुठेतरी म्हणजे तुमच्या एका थिंकिंगचा आणि तुमच्या विजनचा थोडासा अंदाज येतो आहे. तर तुम्ही मराठी सिनेमाला असं इंटरनॅशनल लेवलवरती घेऊन जाण्याकरता म्हणजे तुमची काही स्ट्रॅटेजी आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही असा विचार केला आहे का? नाही, बेसिकली कसं आहे की स्ट्रॅटर्जीपेक्षा एक मराठी सिनेमाची एक ओळख निर्माण करायचा प्रयत्न आहे माझा. की मराठी सिनेमामध्ये कथा हाच एक गाभा असतो, पण त्याला टेक्निकल सपोर्ट जेव्हा मिळतो आणि जेव्हा पॉलिश्ड होती, तेव्हा त्याचा ग्लोबल ॲक्सेप्टन्स नक्कीच येऊ शकतो. तर एक जो कुठंतरी विलिंग म्हणजे आता आमच्या स्ट्रॅटर्जीमध्ये लार्जर दॅन लाईफ जो करण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्याच्यामध्ये आमचं कथा सिलेक्शन किंवा कथा याच्यावर जी टीम काम करते ती टीम नक्कीच काम करते. आणि टेक्निकली ज्या एरर्स किंवा कमतरता मराठीमध्ये होत्या आत्तापर्यंत, त्या भरून काढण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि तिसरा सगळ्यात मोठा एलिमेंट जो आहे की मार्केटिंग. तर मार्केटिंग या तिन्ही एलिमेंट्सचे व्यवस्थित सांगड घालून जेव्हा एखादा प्रोडक्ट किंवा एखादा चित्रपट आपण मार्केटमध्ये देऊ, तेव्हा तो ग्लोबली ॲक्सेप्टन्समध्ये नक्कीच येईल. हां, ही नक्कीच पहिली पायरी. आम्ही त्याचा जे काही आम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा होता किंवा आम्हाला जे काही ज्या स्ट्रॅटर्जीचं इम्प्लिमेंटेशन करायचं होतं, ते आम्ही घबाडकुंडमध्ये एक प्रयत्न केला होता. आणि ओव्हरऑल म्हणजे जेव्हा सुरुवात झाली आहे मार्केटिंगची आणि टीजर ट्रेलर आऊट आले, तेव्हा जेवढी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चर्चा होती, तेवढीच आम्हाला साऊथकडनं जे काही आहेत पेजेस, त्यांच्यावर चर्चा होती. बॉलिवूडचे चांगले चांगले पेजेस जे आहेत, त्याच्यावर आमची चर्चा होती. ही चर्चा घडवून आणण्यात आम्ही यशस्वी ठरलो. ही पहिली पायरी आहे. मी प्रत्येक वेळेस जेव्हा कुठेही इंटरव्ह्यू देतो किंवा काय घबाडकुंडविषयी बोलतो आहे, तेव्हा डेफिनेटली मी ही सांगतो आहे की ही सुरुवात आहे. ओके. आगे आगे देखील होत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. ठीक आहे, गुड. आणि सर, मग आजच्या तरुण निर्मात्यांना तुम्ही काय बोलू इच्छिता, काही संदेश देऊ इच्छिता? तरुण निर्मात्यांना संदेश देण्या एवढा मोठा नाही आहे मी. अरे बापरे. कारण निर्माता म्हणून मी पिल्लू आहे. ओके. पहिला चित्रपट कुठेतरी केला आहे, पण मला नक्कीच
एक जेव्हा मी माझ्या दुसऱ्या क्षेत्रातनं मराठी चित्रपटसृष्टी बघतो, म्हणजे स्टॉक मार्केट किंवा बिझनेस प्रॉस्पेक्टिव्हनी जेव्हा चित्रपटसृष्टी बघतो, मराठी चित्रपटसृष्टी बघतो, तेव्हा मी असू दे किंवा कोणी येणारा निर्माता असू दे किंवा तरुण असू दे किंवा कोणी असं, त्यांनी कथा सगळेच बघतात की कथा पाहिजे, हे पाहिजे, पण कुठंतरी आय पी क्रिएट करण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न केले आणि व्हॅल्यूज किमतीपेक्षा म्हणजे त्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा व्हॅल्यूज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग टर्म विजन ठेवलं 3 ते 5 वर्ष 10 वर्षाचं, तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य ऑपॉर्च्युनिटीज खुणावत आहेत आणि सगळ्यात जास्त फास्ट ग्रोथ मराठी चित्रपटसृष्टीची होणार आहे येत्या 5 वर्षामध्ये. सो ही ऑपॉर्च्युनिटी डेफिनेटली नवीन येणाऱ्या निर्मात्यांनी किंवा आहेत त्या निर्मात्यांनी आय पी क्रिएशनच्या माध्यमातून म्हणजे ते आय पी क्रिएट करावेत असं मला वाटतंय. मीही माझ्या याची सुरुवात म्हणजे ॲज अ प्रोड्युसर जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी पण एक आय पीच क्रिएट करतोय. ओके. आणि ती व्हॅल्यू आहे मला की याच्या युनिवर्समधनं एक आय पी तयार होतोय आणि आय पीची व्हॅल्युएशन्स काय असतात हे एखाद्या बिझनेसवाल्याला सांगण्याची गरज नाही आहे. बरोबर सर. तर मग लोकांनी तुम्हाला ॲज अ बिझनेसमॅन लक्षात ठेवावं की एक निर्माता म्हणून? आयकॉन दी स्टाईलला जेव्हा रिप्रेझेंट करतो मी तेव्हा डेफिनेटली एक झपाटलेला निर्माता जो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असं काही करण्याचा प्रयत्न करतोय की सगळं जग त्याची नोंद घेईल अशी ओळख माझी व्हावी असं मला वाटतं. क्या बात आहे सर, ऑल दी बेस्ट. थँक्यू. आणि माझा आणखी एक प्रश्न आहे सर, म्हणजे आतापर्यंतच्या चर्चेमध्ये मला ही गोष्ट तर म्हणजे क्लिअर झाली की म्हणजे तुम्ही PhD इन कॉर्पोरेट फायनान्स केलेलं आहे, ठीक आहे. तर म्हणजे यू आर व्हेरी गुड विथ नंबर्स आणि ते काय कसं कुठे कसं वगैरे इन्व्हेस्ट करायचं ते सगळं म्हणजे त्या गोष्टीचा म्हणजे तो सेन्स वगैरे तुम्हाला तुमचा ॲब्सोल्यूट म्हणजे खूप चांगला आहे, एक्सलंट आहे. तरी पण म्हणजे जेव्हा ही घबाडकुंडची स्क्रिप्ट वगैरे किंवा स्टोरी जेव्हा तुम्हाला पिच करण्यात वगैरे आली होती, ठीक आहे, तर तेव्हा म्हणजे तुम्हाला कोणते फॅक्टर्स आवडले होते किंवा एखादा नवीन दिग्दर्शक किंवा लेखक तुमच्याकडे स्क्रिप्ट घेऊन येतो तेव्हा एक निर्माता म्हणून तुम्ही म्हणजे पहिली गोष्ट कोणती नोटीस करता आणि त्या पिचिंगमध्ये म्हणजे काय मिस्टेक्स असू शकतात? म्हणजे लोकांकडे स्टोरीज खूप इंटरेस्टिंग असतात बरं का, पण त्यांना ती पिच करता येत नाही. तर अशा कोणत्या चुका करतात लोक, न्यू रायटर्स किंवा न्यू डायरेक्टर्स? नाही, बेसिकली आता लोकांचं मला सांगता नाही येणार, पण माझ्या दृष्टीने जेव्हा मी एखाद्या स्क्रिप्ट बरोबर काम करायचं का नाही याचा डिसिजन घ्यायची जेव्हा माझी वेळ येते तेव्हा तो जो स्क्रिप्ट नरेट करतोय तो आधी स्वतःशी किती प्रामाणिक आहे आणि त्या स्क्रिप्टवर त्याचा किती जीव आहे, त्या स्क्रिप्टमध्ये काय आहे पेक्षा तो स्वतःशी किती प्रामाणिक आहे आणि त्या स्क्रिप्टवर त्याचा किती जीव आहे, तो किती जीव ओतू शकतो. कारण स्क्रिप्ट डेड असते, त्याच्यात जीव ओतावा लागतो आणि ती कॅपॅसिटी आहे का नाही हे मी त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं ऑब्झर्व करतो. स्क्रिप्ट माझ्यासाठी सेकंडरी आहे, स्टोरी माझ्यासाठी सेकंडरी आहे. ओके. तो माणूस महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये मला इन्व्हेस्ट करायचं आहे. ठीक आहे. ओके, नाईस. तर माझे प्रश्न संपलेत. पण उत्तरं मिळाली सगळी. उत्तरं मला मिळालीत. ॲक्च्युली प्रश्न संपलीत. मला चर्चा आणखी फर्दर कंटिन्यू करायची आहेत आणि म्हणजे मला असं तुमच्यासोबत असं खूप काही बोलायचं आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे हा एवढा एक एपिसोड पुरा पडणार नाही आहे. तर मला असं वाटतं की मला परत इन्व्हाइट करावं लागणार आहे, ठीक आहे. तर
रवी, माझ्याकडनं हा ॲश्युरन्स राहील, कमीत कमी 6 वेळा तर तुम्ही आम्हाला इन्व्हाइट करणार. आपण याचा एक युनिवर्स तयार करूया. 6 नाही 12 वेळा, प्रत्येकाचे 2-2 होतील ना. हो बरोबर, 12 वेळा. नाही पण याल तर तुम्ही एकदाच ना, त्याचे पार्ट्स 2 होतील. पार्ट्स 2 होतील म्हणजे ते टोटल 12 होतील. तर याचा पण एक 6 एपिसोडचा आपण युनिवर्स तयार करूया. व्हेरी नाईस. म्हणजे मला खूपच मजा आली तुमच्या दोघांसोबत पण म्हणजे चर्चा करून. इट वॉज आम्हालाही खूप मजा आली. बेसिकली खूप कमी पॉडकास्ट आम्ही पण नौखे आहोत, पण एकंदर या पॉडकास्टचं जे ॲटमॉस्फिअर फॅमिली आणि बाकीच्या ठिकाणी जे एकंदर मला वाटलं की खूप यार असं नाही, sophisticated सोफिस्टिकेटेड पेक्षा प्रोफेशनलिझम. म्हणजे अँकर कंट्रोल्ड होतं. आता मला वाटतं की इंटरव्ह्यूवर कंट्रोल्ड हे जास्त बेस्ट आहे. आणि हेच पॉडकास्टमधनं अपेक्षित असतं लोकांना. ओके ओके. हेच पॉडकास्टमधनं अपेक्षित असतं की समोरच्याला बोलू दे यार. आम्ही एक पॉडकास्ट रेकॉर्डिंग बंद कर. ओके. हां हां. तर हे मलाही खूप मजा आली एकदम ऑनेस्ट. थँक्यू सो मच सर. तू काय सांगत होता हमने? नाही हो, रेकॉर्डिंग कट आहे ना, नक्की कट आहे. अरे पण ही तारीफ चालू आहे. तारीफ नाही रिकॉर्ड तारीफ करो. नाही, तारीफ नाही, मी कोई और काय कि किसी और का. हाँ बाकी हमारी तारीफ रिकॉर्ड होते तो. त्याला बाहेर भेटून सांगत राहू दे, आता नको सांगू. ठीक आहे चालतंय, no problem. म्हणजे ती हुजरेगिरी नका करू. नाही एवढंच मला म्हणजे हे सांगायचं की ते हुजरेगिरी चालू झाली ना की संपतं, त्यातलं जीव संपून जातो. बरोबर सर. ओ देखा मैं मतलब खूप छोट्या प्रवासामध्ये माझं एक गोष्ट नक्की, मला ऑब्झर्वेशन हा माझा खूप भारी स्ट्रेंथ आहे माझी. मला एका नजरेत सगळं कळायला लागतं. ओके सर. म्हणजे तुम्हाला सांगतो, रोहन मी साहिल आणि कुमार, तर आम्ही चौघे जण मिळून का एक हम आर्टिस्ट म्हणून एक कम्युनिटी चालवतो. रोहनने फॉर्म केली कम्युनिटी आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही जे काही कामं करत असतो ना, तर त्यामध्ये म्हणजे आम्ही एकमेकांना सांगत असतो. जर मी ॲक्टिंग करत असेल तर हा मला म्हणतो, रवी ॲक्टिंग नाही करायची आहे, ॲक्टिंग नाही करायची, ते बनायचं. ॲक्टिंग नाही करणे का, रवी ॲक्टिंग नाही करणे का. तर आणि सेम गोष्ट जर मला कुठेतरी वाटलं की जर रोहन ॲक्टिंग करते, मी पण त्याला ठोकतो, रोहन मला ठोकतो. ठीक आहे. तर ऑनेस्टीकडेच आमचं भर आहे. आणि ह्या पॉडकास्टचं पण भर त्याच डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट थोडंसं जास्त आहे आणि त्याचा रिटर्न कधी येईल, काय येईल, ठीक आहे, तो जेव्हा येईल तेव्हा येईल सर. पण आम्ही आमच्या साईडने नाही का काहीतरी ऑनेस्ट आणि काहीतरी चांगल्या गोष्टी पोहोचवतो लोकांकडे. तो आमचा एक हेतू आहे. रवी, आता मगाशी आपण जी म्हणजे ऑफ कॅमेरा जी चर्चा करत होतो आणि आपण ऑन कॅमेरा जी चर्चा केली, त्याच्यामध्ये मी जे सांगतोय हे तुम्ही प्रॅक्टिकली करताय हे सांगतो. मी आत्ता हे बोललोय की IP क्रिएट करा, व्हॅल्यूजकडे लक्ष द्या. ओके. आणि ते तुम्ही करताना दिसतंय. इन्व्हेस्टमेंट सी आय एम ऑल्सो इन्व्हेस्टिंग. बरोबर. म्हणजे गरजेपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही कदाचित लोकांच्या दृष्टीने गरजेपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करत असेल, पण मला कुठेतरी व्हॅल्युएशन्स क्रिएट करायचे आहेत. एक ब्रँड क्रिएट करताना इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल हे माहीत नाही. आणि तुम्ही राईट नाव यू आर डुईंग दॅट. सो एक ब्रँडचे ना कोर स्टेटमेंट्स असतात. ते स्टेटमेंट्स डिफाईन ठेवा आणि त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करू नका. बरोबर सर. तर सक्सेस येतच. बरोबर. अजून एक गोष्ट तुम्ही बोलला होता की ॲक्टिंग करायची नाही. बरोबर आहे. आणि माझा कॅमिओ जर बघितला तर मी ॲक्टिंग केलेली. इंटेंस. क्या बात है. तो हम आपके कम्युनिटी में आ सकते हैं. ॲक्टिंगसाठी यांना रोहन की काम आहे का सरांसाठी. नाही, मिळून करूयात नक्कीच. कारण हे चाळ कमिटीच्या वेळेस आहे ना, मी वरती जरी येत नसतो तरी तुम्ही किती वाजता येताय, किती वाजता जाताय आणि किती त्याच्यामध्ये तुम्ही जीव टाकण्याचा प्रयत्न करताय हे मला कळत होतं. म्हणजे आणि ते इथं भावत होतं. माझ्याकडे तुझा तो व्हिडिओ आहे, तू असं काहीतरी खाली बसून असं बिडी प्यायचं काहीतरी ऍक्टिंग करतोय, ते अजून आहे माझ्या मोबाईलमध्ये. तर अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजला जाणून घेण्याकरता लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. द फायनल कट, रॉ अँड अनफिल्टर्ड.